हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई. हॅशटॅग तिची गोष्टच्या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. आज फ्रेममध्ये जी ॲक्ट्रेस बसली आहे, खरं तर अनेकदा अनेक कारणांसाठी अनेक सेगमेंट्समध्ये मी तिच्याबरोबर गप्पा मारल्या आहेत. पण ना, जसं मी दरवेळी म्हणते, एखाद्या माणसाची खरी खरी गोष्ट नेमकी काय आहे ते जाणून घेणं राहून जातं. म्हणूनच आज तिची गोष्ट जाणून घ्यायचा आपण प्रयत्न करणार आहोत. ती अभिनेत्री आहे, खरं तर जर्नलिस्ट होती ती. अशी तिची सुरुवात झाली आणि आता इंडस्ट्रीमध्ये तिला 10 वर्षसुद्धा पूर्ण झाली आहेत. स्वागत करूया अभिनेत्री प्रार्थना बेहरे, म्हणजेच आमची टुंपा. थँक्यू. सो मी इतकं फास्ट बोलून गेले सगळं प्रार्थना. 10 वर्ष असंच बोलतो, पण 10 वर्ष झाली मला. बट ती 10 वर्ष बिलकुल सोपी नाही आहेत. एका कन्सिस्टन्सीने काम करायला, तरायला म्हणूयात आपण इंडस्ट्रीमध्ये. मला बरंच जाणून घ्यायचं. येस, आता आणि 10 वर्षानंतर आय थिंक मला पण असं वाटतंय की आता मी बोलू शकते, कारण माझ्याकडे खूप आहे बोलायला. अदरवाईज नवीन असतो तेव्हा आपल्याला आपण आधी एक्सपिरियन्स गेन करत असतो, त्यामुळे खूप नसतं. आता आहे. सो तू विचार प्रश्न. कशी आहेस प्रार्थना? मस्त, एकदम. कसं सुरू आहे प्रमोशन? खूप हेक्टिक पण मस्त. खूप छान रिस्पॉन्स मिळतोय आणि टचवूड लोकांना आवडते. ॲक्च्युली असं होतं ना की प्रार्थना बेहरे 10 वर्ष जसं मी बोलले, तू कन्सिस्टन्स आहेस तुझ्या कामामध्ये, सोशल मीडियामध्ये. त्याच्यामुळे ना असं कधी वाटत नाही की प्रार्थना आउट ऑफ लीग गेली आहे. जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा मला कळलं की बाई गं, हा चित्रपट तुझा 6 वर्षांनंतर रिलीज होतोय. म्हणजे 6 वर्षांनी तू चित्रपट करतेस, तू मालिका केली मध्यंतरी. पण ना सोशल मीडिया इतकं प्रभावी झालं आहे की माणूस आपल्याला दिसतो. 6 वर्षांनंतर खरं तर आपला चित्रपट येणं ही एका कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कधी कधी ही विचार करायला सुद्धा लावणारी गोष्ट असू शकते. येस येस, नक्कीच नक्कीच. व्हॉट इज अबाउट यू? काय आहे नेमकं? 6 वर्षां मला मी खूप लोकांना जेव्हा सांगते तेव्हा सगळे म्हणतात काय तू दिसत होती. मी सांगितलं टेलिव्हिजन शो केला होता, फिल्म नाही रिलीज झाली माझी. 2 फिल्मचं शूट पण केलं, पण ते रिलीज झाली नाही. आणि 2019ला ती रिलीज झाली. त्यानंतर कोविडच आलं 2020. मग माझी तुझी मिळाली. माझी तुझी नंतर तेच करत गेले आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या फिल्म्सला नाही म्हणावं लागलं. त्या फिल्म्स जेव्हा मी बघायचे, त्याचे प्रेमियर्स आणि थिएटरमध्ये ट्रेलर्स आणि पोस्टर्स, तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की यार, मी ही फिल्म करायला पाहिजे होती, कमी झाले असते भाग ह्याच फिल्मचा, पण मी करू शकले नाही. तर वाईट खूप वाटत होतं. आणि पण फक्त असं झालं होतं, असं कुठे टाईपकास्ट नको व्हायला यार की टेलिव्हिजन केलं आता, सो आता फिल्म्स म्हणणं बंद होईल. सो ॲक्च्युली तुला सांगू, जानेवारीत आमचा शो बंद झाला. आणि जानेवारी टू जून मला असं वाटत होतं या 6 महिन्यात मला काहीच मिळालेलं नाही, आता काय होईल. आणि सडनली ही फिल्म आली. सो मला, जसं तू तेव्हा इंटरव्ह्यूमध्ये पण विचारलं होतंस, की मला असं वाटलं की छोट्या फिल्मचा मोठा भाग बनायला तर सगळ्यांनाच आवडतं. जी फिल्म माझ्यावर असेल, एका वुमेन सेंट्रिक सब्जेक्टवर असेल, मी मेन असेल, हे सगळ्यांनाच आवडतं आणि ते करायला आवडतं. पण ते किती चालतं. सो त्या कमर्शियल फिल्म्सच असू शकतील असं सांगता नाहीत. पण आय न्यू इट फ्रॉम दी डे वन की ही कमर्शियल फिल्म आहे. आणि अशा मोठ्या फिल्मचा छोटा भाग व्हायला पण आवडेल. सो आय एम फॉर्च्युनेट की तो चान्स मिळाला. आणि 6 वर्षानंतर ते परत सगळं अनुभवते. आणि खूप वेगळं झालं आता. म्हणजे आधी आम्ही प्रमोशन्स करायचो तेव्हाचं आणि आताचं खूप बदललंय. सोशल मीडिया आता म्हणजे कुठच्या कुठे गेलंय. आणि पण प्रार्थना, तू मालिका केलीस, माझी तुझी रेशीमगाठ. आणि असं होतं की टेलिव्हिजनचा फेस हे साधारण बोललं जातं की हा टेलिव्हिजनचा फेस आहे रे, हा तर स्किटचा फेस आहे. आपण चित्रपट करत असतो, देन आपण मालिका करतो, आणि आता पुन्हा एकदा आपल्याला चित्रपट करायचं, बिकॉज ते आपलं ड्रीम आहे. तू कधी असा विचार केला होता? ॲक्टर हा ॲक्टर असतो, सगळेच बोलतात, पण ना आपल्या मागे बोललं जातं की अरे काय, ही तर टेलिव्हिजन फेस आहे, ही पिक्चरमध्ये नाही बरी दिसणार. ही मालिका घेताना तू विचार केला होतास? खरं सांगू, मी सुरुवात माझ्या करिअरची मालिकेतनं केली. पवित्र रिश्ता वॉज माय फर्स्ट शो. सो तेव्हा करताना काय होतं डोक्यात की ॲक्टिंग करायची. आणि मला मिळाला एवढा मोठा स्कोप, एवढा मोठा शो. सो ते केलं. पण अगेन, जसं आपण म्हणतो ना, बाय हार्ट आपण फिल्म देखीये यार, मोठा पडदा बघितलाय. सो सगळ्यांना ते करायचं असतं. सो कुठेतरी फिल्म करायची होती. मग फिल्म करायला लागले. मग मी आता तेच म्हणते की आपण कधी नेव्हर से नेव्हर. आणि तसं झालं माझ्या बाबतीत की मी असं ठरवलं, जेव्हा फिल्म्स करायचे तेव्हा लोक मला म्हणायचे, मग आता टेलिव्हिजन करणार का? आता मी टेलिव्हिजन नाही करणार, नाही आता मी फिल्म्सच करणार, हे ते. पण या कोविडच्या काळात ना खूप काही शिकायला मिळालं. आणि तेव्हा कळलं सिनेमा थिएटर्स बंद होते, सिरियल चालू होत्या. टीव्ही माध्यमातून लोक एंटरटेनमेंटसाठीचं शोधत होते स्वतःचं. सो
सिनेमा बंद झाला आणि तेव्हा रिअलाईज झालं की यार कुठलाही माध्यम, मग तो OTT असेल, यूट्यूब का नसेल, कुठल्याही माध्यमातून मला स्वतःला माझ्या प्रेक्षकांसमोर आणायचं आहे आणि मग ते कुठलंही असू शकतं हे तेव्हा विचार केला. आणि मग माझी तुझी आल्यावर मी दुसरा सेकंड थॉट आलाच नाही. तुझं बालपण कसं होतं? आम्हाला सगळ्यांना माहिती आहे बडोद्याची तू आहेस आणि देन गुजराती फॅमिली, हे सगळं सगळं माहिती आहे. बट ना या पलीकडे सुद्धा आपल्या बालपणामध्ये बऱ्याच गोष्टी दडलेल्या असतात. कसं होतं बालपण? आत्तापर्यंत मी आता तुला का म्हणाले, मी 10 वर्षांतर आता बोलायला सज्ज झाली. कारण आहे ना, इतके वर्ष मला असं वाटायचं की लोकांना माझ्याबद्दल खूप मिसकन्सेप्शन्स होते की अच्छा बेहेरे म्हणजे तुम्ही ते पुण्याचे बेहेरे का? मला असे खूप लोक म्हणायचे तुझे आजोबा काय खूप मोठे, त्यांच्याकडे खूप पैसा आणि तुला तुम्हाला सगळं एक मिनिट माझी स्ट्रगल स्टोरी मला तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही का? मी काही सिल्वर स्पून घेऊन जन्माला आलेली नाही आहे. तर लहानपणी तसंच होतं. खूप स्ट्रगल केलं आहे खरं तर. खूप स्ट्रगलपेक्षा पण खूप उतार चढाव आलेत. म्हणजे माझा जन्म भावनगरचा, पण मग मी 3 वर्षाची होईपर्यंत आम्ही अहमदाबादला राहायचो. म्हणजे बाबा टेक्स्टाईल इंजिनियर होते, त्यामुळे ते तिथे अहमदाबादमध्ये जॉब करायचे आणि सडनली मिल्स बंद झाल्या आणि त्यांची जॉब गेली. मग जॉब गेली म्हणून काही कारणामुळे आम्ही अहमदाबादहून बडोद्याला शिफ्ट झालो. मग बडोद्याला आलो तेव्हा असं होतं की बिकॉज 2 वर्ष बाबांकडे जॉब नव्हती, तर त्यामुळे खूप गोष्टी स्ट्रगल कराव्या लागल्या. पण आपण जसं म्हणतो तसं लहानपण ना, आपण खूप केअरफ्री असतो. आपल्याला कळत नसतं, आपल्याला खूप गोष्टी शिकायच्या असतात, त्यामुळे आपल्याला माहिती नसतं, जबाबदारी नसते. तर त्यामुळे ना तेव्हाची परिस्थितीची जाणीव आईनी करून दिली नाही, आईबाबांनी. का मी असं म्हणेन आम्हाला झाली नाही, कारण ते कळतच नव्हतं ते वय. त्यामुळे स्ट्रगल असं नाही आहे केलं नाही आहे. तेव्हा पण मी 9th स्टँडर्डमध्ये आले ना, 9वीत आले, त्यानंतर आमच्याकडे फ्रीज आलं. सो मला आठवते लहानपणी ना, आम्ही मामा मामीकडे आम्ही जेव्हा जायचो ना, माझ्या मामाकडे फ्रीज असायचं, तर आहे ना ते बटर आणि म्हणजे ब्रेड बटर खायला द्यायचे, जॅम बटर द्यायचे. आणि मला असं ते व्हायचं की अरे मामाकडे गेल्यावर आज मला जॅम बटर मिळणार का? कारण घरी बटर फ्रीजमध्ये ठेवायचं असतं आणि फ्रीज नव्हतं, त्यामुळे आम्ही ते घरी आणू शकायचो नाही, जॅम घरी आणू शकायचो नाही. सो ते जॅम आणि बटर खायची इतकी इच्छा असायची. सो तेव्हा ते कळत नव्हते, दॅट वॉज स्ट्रगल ओनली. म्हणजे हे ते आम्ही केलेलं नव्हतं आणि आम्हाला ते करायचं होतं, पण आई बाबांनी कधी त्याची जाणीव नाही करून दिली. आणि त्यामुळे बाबांनी फक्त एकच गोष्ट सांगितली की तुम्ही तुमचे पैसे कमवायचे. तर तुला सांगू, म्हणजे मी सायकल चालवत असेल का, माझी बाईक होती का, आमच्याकडे जे काय 2 व्हीलर झाले, मला कधीच आठवत नाही. फक्त 2 व्हीलर्स नाही, माझ्या बाबांनी मला सांगितलं असेल की ते मी करून. खरं तर 2 मुली आहेत, तर बाप म्हणून त्यांचं असं असलं पाहिजे ना की मी माझ्या मुलींना मदत करतो. पण त्यांनी नेहमी आम्हाला इंडिपेंडेंट राहायला सांगितलं. म्हणजे लिटरली असं व्हायचं, एकदा मला आठवतं आहे, माझ्या स्कूटीचं डिझेल संपलं आणि मी पेट्रोल संपलं आणि मी बाबांना फोन केला की बाबा माझं पेट्रोल संपलं आहे, मी काय करू? आणि पाऊस पडत होता. तर बाबा म्हणाले तू विसरलीस ना पेट्रोल भरायला, म्हणून संपलं ना, मग तू जायचं आणि भरायचं. सो पावसात मी ती ओली होती, गाडी घेऊन गेली. सो पण मला असं वाटतं बरं आहे माझ्या बाबांनी ते शिकवलं ना, त्यामुळे आजही कुठल्याही परिस्थितीत राहायला मला कधीच असं वाटत नाही की अरे हे कसं. त्यामुळे स्ट्रगल खूप केलं, पण त्या स्ट्रगलमधनं शिकत राहिलो. आणि म्हणून लहानपणाचे दिवस मला असं वाटतं की आय वॉज फॉर्च्युनेट की मला हे मिळालं आहे करायला, आणि म्हणून आज मी जिथे आहे त्याची कदर आहे मला. आणि ॲक्च्युली जेव्हा आपण ते शून्यातनं सुरू करतो ना, तेव्हा आत्ता आपण जे काही कमवतोय त्याची आपल्याला खूप व्हॅल्यू असते. आणि आपण ते विचार करतो की बॉस तेव्हा मी एवढेसे पैसे कमवायला किती स्ट्रगल केला, आणि आज मला माझ्या नशिबाने माझ्या मेहनतीने इतकं सगळं मिळते. या सगळ्या गोष्टींवर आपलं काम आपल्याला काम देतं. प्रार्थना, तुझं किती बिलीव आहे या गोष्टींवर? खूप जास्त. एकातनं दुसरी गोष्ट मिळत जाते, दुसऱ्यातनं तिसरी मिळत जाते. मेहनत करायची नेहमी. आई बाबांनी तेच शिकवलं. फक्त बाबा नेहमी म्हणायचे की ना, चुकीचे पैसे कमवू नकोस, जे कमवशील ते तुझ्या मेहनतीचे असले पाहिजे. आणि ते इतकं डोक्यात बसलं होतं की कामातनं काम शोधत राहिलो. म्हणजे मी 9th स्टँडर्डमध्ये मी पहिले जॉब, माझी फर्स्ट इन्कम होती माझी, ती मी भरतनाट्यम डान्स शिकवायचे आणि पैसे कमवले होते 9th स्टँडर्डमध्ये. मग 12th स्टँडर्डमध्ये माझी फर्स्ट जॉब होती, जिथे मी एका फोनच्या शॉपमध्ये फोन विकायचे. सो सेल्स गर्ल म्हणून जॉब केली मी. आणि मला तेव्हा 7,000 का 6,000 सॅलरी, म्हणजे ते म्हणाले होते 4,000 सॅलरी असेल, तुम्ही जेवढे फोन विकले तेवढे तुम्हाला जास्त इन्सेंटिव्स तसे मिळतील. आणि असं झालं होतं, मला फर्स्ट मंथलाच इन्स्टेड ऑफ 4 मला 7,000 मिळाले, सेकंड मंथला मला 15,000 मिळाले.
सो मे बी मी आय वॉज गुड इनफ इन दॅट. सो त्यामुळे ते मिळालं. पण म्हणजे माझं म्हणणं असं की शिकत गेलो आणि त्या एकानंतर दुसरी, दुसऱ्यानंतर तिसरी, असं सगळ्या गोष्टी मिळत गेल्या आणि फॉर्च्युनेटली आज इथे पोचले. पण प्रार्थना, आपण आत्ता जे काम करतोय ना त्याची कुठेतरी पाळंमुळं ही आपल्या बालपणाशी, आपल्या कॉलेजच्या आयुष्यामध्ये खूप इन्व्हॉल्व्ह असतात, म्हणजे रिफ्लेक्शन असतं. आत्ता तू जे काम करतेस कॉलेजच्या आयुष्यातलं किती रिफ्लेक्शन आहे त्यावर? काही आहे असं? ह्याचं नाही आहे, म्हणजे ऍक्टिंग करिअरचं नाही, पण स्ट्रगलिंगचं आहे. म्हणजे मी जो स्ट्रगल तेव्हा केला होता कॉलेज काळमध्ये वेगवेगळ्या जॉब्स करून, तर त्याची जाणीव आत्ता पण आहे. त्यामुळे मी बिहाइंड कॅमेरा काम केलं होतं तेव्हा, पण तेव्हाचं आयुष्य कसं असतं तेही माहिती होतं आणि फ्रंट कॅमेराचं पण माहिती होतं. सो त्यामुळे जाणीव आहे. पण हां, तू असं म्हणशील कॉलेजमध्ये मी ॲक्टिंग करायचे तर नाही, मला माहिती नव्हतं आणि मला कळतही नव्हतं ते काही. आणि म्हणजे माझा अभ्यास, कारण मी BSc केलं मॅथमॅटिक्समध्ये आणि स्पेशली स्टॅटिस्टिक्समध्ये आमच्या वेळेला 13 पेपर्स होते स्टॅटिस्टिक्सला. सो 7 पेपर्स आणि बाकी प्रॅक्टिकल्स. सो एवढा अभ्यास एव्हरी डे करायचा. सो त्याच्यात वेळच नव्हता बाकी सगळ्या गोष्टीसाठी. सो कधी नाटक नाही, कधी प्ले नाही, असं म्हणजे नाटक नाही, कधी अदरवाईज बाकी कुठल्या गोष्टी नाही, कधीच पार्टिसिपेट नाही केलं मी. तर त्यामुळे पण आपण म्हणतो ना की लहानपणी ना मला आई बाबापासून माझी फॅमिली सगळे म्हणायचे की तू आहे ना, म्हणजे असंच टाइमपास म्हणे, ही हिरोईन होणार. आणि कारण मी आरशासमोर खूप बघायचे, खूप मला तयार व्हायला आवडायचं. तर सगळे म्हणायचे तू हिरोईन होणार. पण तर मग ते मला असं होतं की सगळे म्हणतायत ना, आता तर मी नाहीच होणार. त्यामुळे मला व्हायचं नव्हतं. पण ते नशिबात होतं कुठे. आय थिंक त्या लोकांना जास्त कळत होतं की मी होणार आणि तेच झालं. पण BSc तू केलंस आणि देन जर्नलिझममध्ये नोकरी, या एकदम वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या आईवडिलांना असं वाटत असतं की आपल्या मुलाने डॉक्टर, इंजिनियर व्हावं, चांगला सेट जॉब घ्यावा, मंथली एक छान पगार यावा, हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं. तुझ्या बाबतीमध्ये हे कसं घडून आलं? कारण जर्नलिझम आणि देन अख्खं आयुष्य बदललं पुढे ना. माझ्या आईबांचं पण सेम स्वप्न होतं. BSc स्टॅटिस्टिक्समध्ये केल्यामुळे मला पुण्यात, आईबाबांचं म्हणणं होतं की पुण्यात MBA करायला जा आणि त्याच्यात म्हणजे शिक्षणातच काहीतरी कर पुढे. आणि माझं असं होतं की मला नाही, म्हणजे मी 12वीतच ॲक्च्युली माझे पर्सेंटेज कमी आले होते खरं तर. आणि मी बाबांना तेव्हाच म्हणाले होते की मला आर्ट्स घ्यायचं आहे. तर बाबा म्हणाले अरे एवढं सायन्स सब्जेक्टमध्ये एवढं सगळं केल्यावर आता तुला आर्ट्स घ्यायचं आहे. सो नाही, आता तुला ॲडमिशन मिळतं आहे स्टॅटिस्टिक्स मॅथ्समध्ये, तर तू तेच करायचं आहे. म्हणून मी ते केलं. पण मी ज्या दिवशी BScचा लास्ट पेपर माझा ह्याचा दिला TYचा, तेव्हा मी बाबांना जाऊन सांगितलं की बाबा आत्तापर्यंत तुम्ही जे म्हणाला ते केलं, आता प्लीज मला करायचं आहे ते करू द्या. तर त्यांनी विचारलं मग तुला काय करायचं आहे? मी सांगितलं आत्तापर्यंत झालं ना शिक्षण, तुम्ही म्हणाला म्हणून केलं, आता मला जर्नलिझम करायचं आहे. बापरे. ते म्हणाले जर्नलिझम? तर मी सांगितलं की हो, कारण मला असं वाटतं की मला क्राईम खूप आवडायचं आणि मला खूप अशा इंटरेस्ट असायचा अशा वेगवेगळ्या स्टोरीजमध्ये. आणि लोकांचे इंटरव्ह्यू घ्यायचं, म्हणजे प्रश्न विचारायचा, अँकरिंग करायचं. असा कुठलाही आमच्या फॅमिलीतला पण शो असायचा तर तो मीच अँकर करायचे ना. सो त्यामुळे मला असं वाटलं की मला ह्याच्यात इंटरेस्ट आहे बाबा, मला हे करायचं आहे. बाबा म्हणाले माझ्यात एवढं नाही आहे की तुला मी त्याच्यासाठी वेगळं शिक्षणासाठी मुंबईला पाठवून करू तुझं शिक्षण पूर्ण. तर मी सांगितलं मी काकांकडे राहील आणि मी जॉब पण करीन बरोबर, पण प्लीज बाबा. तर बाबा म्हणाले की ठीक आहे, पण माझे संस्कार विसरू, म्हणजे तू जा कुठेही गेली तरी अशी वेळ आणू देऊ नकोस आमच्यावर की आम्हाला तोंड खाली करून चालावं लागेल. आणि मी सांगितलं हो बाबा, विश्वास माझा कायम तुझ्यावर असला पाहिजे आणि तो कायम राहील तसंच कर. आणि मी सांगितलं हो बाबा. सो मी आले मुंबईत आणि जर्नलिझम करायला लागले. आणि मग म्हणजे काकांना पण असं, काका माझ्यासाठी खरं तर त्यांनी खूप प्रयत्न केला, पण त्यांना असं वाटायचं की अरे तू लहान सिटीतनं आली आहेस, म्हणजे 2 टायर सिटीमधनं आली आहेस, तर मुंबईची मुलं खूपच जास्त ॲडव्हान्स असतात, खूपच त्यांना खूप स्मार्ट असतात, खूप हुशार, तुला आणि ते लोक जर्नलिस्ट होतात, तुला नाही जमणार हे. तर मी म्हणायचे मी प्रयत्न तर करते. आणि आय वॉज दी फर्स्ट वन. मी KC कॉलेजमध्ये होती आणि आमच्या कॉलेजमध्ये सेकंड इयरच्या आधी फर्स्ट इयरलाच आय वॉज दी फर्स्ट वन जिला इंटर्नशिप मिळाली. हां, सो मी सांगितलं स्वीकारली. वाव, खूप मस्त, हे भारी आहे. पण आता तर जर्नलिझमबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, तू सांगितलं आहेस वेगवेगळ्या इंटरव्ह्यूमध्ये. तरी पण प्रार्थना, जर मी आज तुला विचारलं की एक्झॅक्टली ते जर्नलिझमचे दिवस तुझे कसे होते, तर ते कसे होते दिवस? बिकॉज इट इज नॉट इझी काम करणं पडद्याच्या मागे. माझ्यासमोर बसणारा ॲक्टर किंवा कुठल्याही माणसाचा मूड आज काय आहे आणि तो मला कितपत कसा रिस्पॉन्स देईल माहीत नसतं.
अनलेस अँड अंटिल मी त्याच्याशी बोलत नाही. तुझ्यासाठी कसे होते ते? तू किती महिने वर्ष केलंस ते? जर्नलिझम 1.5 वर्ष जॉब केली म्हणजे स्टार न्यूजमध्ये, पण त्याच्या आधी लगेच जॉब नाही मिळाली. जर्नलिझम कम्प्लीट केल्यावर IBN 7 मध्ये 8 months इंटर्नशिप केली आणि इंटर्नशिप मध्ये पैसे मिळत नाही आणि त्यामुळे केवढे तास काम करतात. आणि मी मालाडला राहायचे आणि कल्याण हे कमला मिल्स मध्ये म्हणजे लोअर हे होतं. सो रोज ट्रॅव्हल करायचो, पैसे नाही मिळायचे मला एक्स्ट्रा काही, मग त्याच्यातनंच करा. आणि मग असं करत करत मला असं आता 7 months झाले तरी मला कुठे जॉब मिळत नाही. मग मी ना CVO नावाचं बघ एक चॅनल, हिंदुस्तान CVO आहे ना, ती मध्ये रील तसं CVO चॅनल मध्ये मी काम केलं. सो तिथे मी तुझ्यासारखं इंटरव्ह्यू पण घ्यायचे, त्याच्यानंतर स्टोरीज पण जायचे, म्हणजे फील्डवर जाऊन बनवायचे. त्या घरी म्हणजे त्या आल्यावर एडिट पण करायचे, अँकरिंग पण करायचे आणि अख्खं पॅकेज बनवून मी तो एक 20-25 मिनिट्सचा शो बनवायचे. सो आणि तेव्हा ते ईस्टला ऑफिस होतं, अंधेरी ईस्टला. आणि रात्री ऑफिसमधनं घरी आल्यावर ना, घरी येताना ना बसच मिळायची, कारण मला मालाडला जायचं असायचं, मालाड वेस्टला. सो आणि मी मुंबईत बस ट्रॅव्हल खूप कमी केलं होतं, कारण खूप डिफिकल्ट आहे. पण तेव्हा मला करावं लागलं होतं. आणि मग तेव्हा ना मी हातात म्हणजे आधीच, कारण एकतर ती लेडीज बस जी यायची ती निघून, म्हणजे मोस्ट ऑफ द टाईम माझी ती मिसच व्हायची. मग मला नॉर्मल जेव्हा जायचं ना, तेव्हा एकतर अशी लोक धक्कामुक्की करतं आणि असं व्हायचं. तेव्हा असं वाटायचं काय करू. मग माझ्या हातात एक सेफ्टी पिन ठेवायची. मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं की अगर कोई बहुत ज्यादा पास में आएगा ना तर एक नुसती लावायची, म्हणजे तुझ्या जवळ कोणी येणार नाही. सो असं करत करत आणि तेव्हा एक दिवस होता जेव्हा ती जॉब करायच्या आधी ना, मी काकांकडे राहायचे आणि माझ्याकडे ना त्या बाबा पॉकेट मनी द्यायचे दर महिन्याला, पण आता ती संपत आली होती. आणि लिटरली म्हणजे आता हे आपण असं एक्झॅजरेशननी म्हणतो, पण खरंच आय स्वेअर माझ्याकडे 50 रुपीज होते. आणि 50 रुपीजमध्ये नंतर मिळणार होते, पण आता त्या दिवसाला काय करायचं. तर मी काय केलं असेल, माझ्या काकाच्या घरून मालाडून निघाले, एक वडापाव आणि लस्सी घेतली, मी ट्रेनमध्ये बसले आणि पूर्ण दिवसभर करायचं काय, कारण काकांना सांगितलं होतं मी जॉब शोधायला जाते. आणि एवढं इझी नाही की सगळे आपल्याला जॉब मिळून जाईल अशी पटकन, पण रोज स्ट्रगल करायचं म्हणून निघायचे घरातनं, बाहेर पडायचे. मग मी काय केलं असेल तर मी ट्रेनमध्ये बसले, ती ट्रेन विरारला गेली, विरारून चर्चगेटला गेली, परत जागा बदलली, चर्चगेटहून विरारला गेली. असं मी सकाळी 11 वाजल्यापासून ते संध्याकाळी 7 पर्यंत केलं. 7 वाजता परत त्याच ट्रेनमधनं मी घरी आले आणि काकांना म्हणजे की आजचा दिवस झाला. आणि 10 रुपयाचा म्हणजे वडापाव आणि लस्सी प्यायले आणि पूर्ण दिवस काढला, कारण पैसे नव्हते कुठे जायला, काही करायला आणि स्ट्रगल करायचं होतं. सो तेव्हा मला खूप वाईट वाटायचं की यार असं का, म्हणजे असं किती दिवस अजून असे करायचे काढायचेत. पण आय थिंक तीच देव नेहमी म्हणतात की तुमच्यात पेशन्स असले पाहिजे. आणि आत्ता ना इतकं सगळे प्लॅटफॉर्म्स आले, त्याच्यामुळे जर्नलिझमची नोकरी अनेकांना सोपी वाटते. पण जेव्हा सुरुवात, म्हणजे मी माझंही सांगेन, जेव्हा मी सुरुवात केली हे अजिबात सोपं नव्हतं. इकडे सुद्धा नोकरी मिळायला फार कष्ट होते. सो आय कॅन टोटली रिलेट टू आता. आणि नोकरी मिळाल्या ना तरी पण स्ट्रगल होतं यार, म्हणजे ती टिकवणं सुद्धा. आणि सकाळी 8 वाजता स्टार न्यूज मध्ये पण मी जॉब करत होते, तर ती महालक्ष्मीला ऑफिस होतं त्याचं. 11 वाजता ऑफिसमध्ये पोहोचायचं. आपण सगळे पेज 3 रिपोर्टर, सो आपल्या सगळ्या पार्टी सुरूच व्हायच्या रात्री 9 नंतर. मग घरी जाऊन संपेपर्यंत मला सकाळी 6 वाजायचे, जेव्हा मी स्टोरी फाईल करून घरी जायची. 6 वाजता बोरिवलीला जायचे, बोरिवलीला 2 तास झोपले की परत 9 वाजता उठा आणि 11 वाजता ऑफिसला पोहोचा. सो हे केलंय आणि ते किती 11 महिने केलंय. पण मुंबईत जेव्हा तू सुरुवातीला आलीस, तुझी लगेच मैत्री झाली मुंबईशी का थोडं चाचपडत होतीस सुरुवातीला? बिकॉज मुंबई आपलंसं करते सगळ्यांना, बट त्याला जरा वेळ लागू शकतो. नाही, मला मुंबईबद्दलचं प्रेम आधीपासून होतं आणि त्यामुळे मला ट्रेनचा प्रवास म्हणा, मला ट्रॅव्हल करणं म्हणा, पाऊस म्हणा मुंबईचा, आणि मुंबईच्या पावसात लोक असे छत्री घेऊन फिरतात आणि त्यांना ते खूप इझी वाटतं. आता माझी आई येते तर आई नेहमी म्हणते अरे तुम्ही कसे इथे राहतात, कारण बडोद्याला असा खूप पाऊस पडत नाही. एक दिवस पडला की सगळं बंद, स्कूल कॉलेजेस सगळ्याला सुट्टी, पाऊस आहे म्हणून. तर मुंबईत तसं नाही, किती पाऊस असेल तरी काम करा. सो हे सगळं मला आवडायचं आणि मी ते एन्जॉय केलं. त्यामुळे मला मुंबईची ती लाईफ आहे ना, मला मुंबई नेहमीच भावलं. मला नेहमीच मुंबईनी, कारण आपण म्हणतो ना सतत 24 तास चालू, आणि त्याच्याने काम करायची एक वेगळी ताकद येते. जेव्हा बडोद्याला गेल्यावर एक 4 तास जे दुपारी झोपतात नाही लोक, तेव्हा असं वाटतं अरे काय सगळं बंद झालं. आणि 4 तास आयुष्य 1 ते 4,
आणि मग 4 वाजता झोपून छान उठणार, मग आता काय करायचं ह्याचा विचार करणार. नाही बाबा, हे 4 तास आयुष्यातले गेले आता, असं होतं मला. सो मुंबई, आणि आय मिस मुंबई, आय लव्ह मुंबई. त्यामुळे मला मुंबईत काम करायची किंवा कधीच असं वाटलं नाही की मला मजा नाही येते त्याची. पण प्रार्थना, तू जर्नलिझमसाठी इतका स्ट्रगल केलास किंवा इतकी मेहनत घेतलीस, तर मला आता अंदाज येतोय की ॲक्टिंगच्या बाबतीमध्ये तू किती सगळ्या गोष्टींचा विचार आणि किती सुरुवातीपासून मेहनत घेतली असेल. एक कुठेतरी ते क्लिक होणं खूप गरजेचं असतं आपल्याला, की हे नाही, हे आपलं फ्युचर आहे. ते तुला काय होतं स्ट्राईक करणारं की तू या इंडस्ट्रीमध्ये आलीस? मी आहे ना जर्नलिझम करत होते आणि 2 इन्सिडेंट आहे खरे. एकाबद्दल मी नेहमीच सांगते की गुरुपौर्णिमाची एक स्टोरी करायची होती आणि मी खूप छान स्टोरी केली होती जुही चावला आणि तिच्या गुरूंबद्दल, की ती गाणं गायली होती त्यांच्यासाठी आणि ती एक छान अशी स्टोरी केली होती. आणि मी वाट बघत होते पूर्ण दिवस की ती स्टोरी टेलिकास्ट होईल. 3 मिनिटाची स्टोरी होती आणि ती झाली नाही टेलिकास्ट. त्याच्यावर मला असं वाटलं का नाही झाली, तर कळलं तेव्हा कुठल्या तरी एका दुसऱ्या हिरोईनने एक कुठला तरी तत्सम आयटम सॉन्ग केला होता. सो अख्ख्या दिवसभर चॅनलवर ते चाललं होतं. आणि दुसऱ्या दिवशी मी जॉब सोडला, कारण मी आईला सांगितलं फोन करून की आई यार, आत्ता माझी 3 मिनिटाची स्टोरी लोकांना आवडत नाही का, त्यांना बघायची नाही आहे. एक दिवस लोक माझी 3 तासाची फिल्म बघतील. आणि या ह्याच्यावर, कारण मला असं होतं की मी असं केलेलं, मी काय जे म्हणजे एका स्टोरीसाठी पण आपण अगं व्हॉइस नोट लिहितो, व्हॉइस ओव्हर्स लिहितो, आपण त्याचं स्क्रिप्टिंग करतो, प्रॉपर एडिट करतो. सो ह्या सगळ्याची आवड होती. मग मला असं वाटलं की आय थिंक मला आता म्हणजे आय थिंक नाही, तेव्हापासून ठरवलं होतं की डिरेक्शन करायचं आहे. आणि पेस्ट्री रिपोर्टर्स म्हणून जेव्हा मी सगळ्यांचे इंटरव्ह्यूज घ्यायचे, तेव्हा एक बिहाइंड कॅमेरा कसे काम करतात का, डिरेक्शन कसं करतात, त्याच्यात एक फॅसिनेशन होतं आणि ते करायचं होतं. म्हणून मी इंडस्ट्री सोडली, म्हणजे रिपोर्टिंग सोडलं. आणि मग स्ट्रगल करत होते. मग तेव्हा मला जॅकी दादा ओळखत होते, कारण मी त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले होते 2दा-3दा. तर ते मला नेहमी म्हणायचे की तू ॲक्टिंग कर. तर जेव्हा मी जॉब सोडली तेव्हा मला असं वाटलं की मी एक मेसेज त्यांना टाकते की सर, आता मी जर्नलिझम नाही करत आहे, तर जर तुमच्याकडे कुठल्या फिल्मसाठी असिस्टंट म्हणून असेल तर प्लीज मला सांगा. मी त्यांना मेसेज केला आणि त्यांनी लगेच मला रिप्लाय केला की मी एक फिल्म करतोय, दॅट इज अ मराठी फिल्म, आणि तू पण महाराष्ट्रीयन आहेस, तर तू ते असिस्ट कर, आणि फिमेल डिरेक्टर आहे, सो विल बी सेफ ऑल्सो, हे ते. आणि मी रेणुका मॅमला असिस्ट केलं डिरेक्शनमध्ये. तिथे मला रेणुका मॅमपासनं, जॅकी दादापासून सगळे म्हणाले की तू ॲक्टिंग कर. आणि मी आय थिंक एक ऑडिशन दिलं. ऑडिशन पण कसं दिलं मी, ते लोक सगळे म्हणाले म्हणून मी एक फोटोशूट केलं. माझा एक फ्रेंड फोटोग्राफर होता, सो त्याला मी सांगितलं चल माझे आपण एक थोडं फोटोशूट करू. ते फोटोशूट केलं आणि माझ्या एका मित्राला सांगितलं असंच की आहे ना, तू आता ते बालाजीमध्ये माझे पिक्चर्स पाठव त्यांना. आणि मला खरंच कॉल आला. पण मी तुला सांगते, ऑडिशनला मी गेले तिथपर्यंत मला माहिती नव्हतं की, कारण मी जर्नलिस्ट म्हणून, आणि आता आपण आता कॅमेरासमोर याचं मेकअप करतो, तेव्हा आपण फील्डवर कुठे मेकअप काहीच नव्हतं. सो मला माहितीच नव्हतं कसं मेकअप करून जायचं होतं. मी लिटरली असा घरातला एक पंजाबी ड्रेस घालून विदाऊट मेकअप गेले होते. पण आय थिंक त्या कॅरेक्टरची डिमांडच ती होती आणि त्यामुळे त्यांना मी आवडले आणि मला पवित्र रिश्ता मिळाला. दॅट्स हाऊ ॲक्टिंग करायला. ॲक्च्युली तू पवित्र रिश्त्याचा विषय इथे काढलास प्रार्थना. आत्ता मी तुला सांगेन असं असतं की हिंदी प्रोजेक्ट आपल्याला करता यावा किंवा मिळावा, हे ऑलमोस्ट प्रत्येकाचं स्वप्न असते हिंदी करायचे. एम काय तर हिंदी करायचे. पण तेव्हा पवित्र रिश्ता, तेव्हा हायेस्ट TRPची ती सिरियल, अजूनही त्याचं डायरेक्ट ट्रॅक ऐकलं जातं. अजूनही सुशांत आणि अंकिताची जी जोडी इतकी प्रेक्षकांना आवडते. इतकी छान मालिका तुझ्या हातात होती, ती तू सोडलीस आणि तू मराठीमध्ये आलीस चित्रपट करण्यासाठी. खरं तर हा निर्णय बिलकुल पण सोपा नव्हता. हातातलं हिंदी काम सोडून आपण जातोय. कमर्शियल गोष्टी इथे मॅटर करतात, तुमचं नेम फेमसुद्धा इथे मॅटर करतं. त्यावेळी काय विचार होता की आपण ती, बिकॉज मी फार लहान होते ते मी सिरियल बघत होती आणि म्हटलं की मी सोडली सिरियल, म्हणजे आता ही नाही दिसत आहे आपल्याला, तुझं लग्न झालं असं काहीतरी ते दाखवलेलं आहे तो ट्रॅक, राईट? काय विचार होता ती सिरियल सोडताना? मला खरंच कळत नव्हतं. मी फक्त, आपण म्हणतो ना, आत्ताच्या मुली ना खरंच खूप फॉर्च्युनेट आहेत आणि खरंच खूप हुशार आहेत ग, की त्यांना करिअरमध्ये एक्झॅक्ट काय करायचंय ते माहिती आहे. मला कळत होतं की मला ते करायचंय, पण त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे हे कळत नव्हतं. तर ॲक्टिंग करायला लागले. पण मग मला असं वाटलं मला तर फिल्म करायची आहे. आणि म्हणून मला किती पैसे मिळत होते, मी कुठच्या प्लॅटफॉर्मवर होते, मी कुठच्या लेवलचं काम करत होते, कोणाबरोबर काम करत होते, हे सगळं मला कळतच नव्हतं. आणि मला फक्त फिल्म करायची ह्या विचाराने मी ते सोडलं आणि मग मी मराठीत आले. पण तुला माहिती आहे, मला हिंदीत, त्यामुळे तेव्हा रिपोर्टिंग पण मी हिंदीतच केल्यामुळे मला खरं हिंदीत खूप लोक ओळखत होते आणि मराठीत ओळखत नव्हते. राईट. पण त्यामुळे फर्स्ट डे पासनं माझा स्ट्रगल होता मराठीत.
आणि मग जेव्हा मराठी मिळालं तेव्हा मराठीच मिळत गेलं तर हिंदीच केलं नाही. आणि आजच्या तारखेला पण आता लोक मला विचारतात की आता परत हिंदी नाही करायचं आहे का, तर मी त्यांना असं म्हणते नाही करायचं असं नाहीये, मिळत नाहीये, कारण मी प्रयत्न करत नाहीये अगेन. आणि प्रयत्न म्हणून करत नाही कारण वेळ मिळत नाहीये मला. मी मराठीच करते अँड आय एम हॅपी. अगेन मी म्हणेन की ना आय एम हॅपी कारण माझ्याकडे काम येतं आहे. टचवूड आय एम फॉर्च्युनेट इनफ की माझ्याकडे काम समोरून येतं आहे, मी करते. पण मला हवं तसं काम नाही मिळत आहे, त्यामुळे आय एम हॅपी बट आय एम नॉट. पण तो पवित्र रिश्ता सोडायचा डिसिजन तुला काय वाटतं आत्ता या लेवलला येऊन जर मी तुला विचारलं तर तुझा करेक्ट डिसिजन होता असं तुला वाटतं? नव्हता. असे खूप डिसिजन्स आहेत आयुष्यातले जे मी घेतले ते मला कळलंय यु नो आफ्टर फ्यू इयर्स का आत्ता जेव्हा बघते स्वतःला तेव्हा असं वाटतं की नाही यार तेव्हा मी काही वेगळं करू शकली होती. जेव्हा मी हिंदीत होते ना मी आहे ना अनुराग कश्यप ची एक फिल्म बघितली होती आणि त्यानंतर मला ती फिल्मने इतकं इन्स्पायर केलं होतं आणि दॅट इज द रिझन मी फिल्म इंडस्ट्रीत आले होते. आणि तेव्हा काईट नावाची फिल्मसाठी अनुराग बसू कास्टिंग हे करत होते आणि त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला मी गेले होते. तर ते मला म्हणाले होते की अरे तेरे को तो ॲक्टिंग करनी चाहिए, तू ॲक्टिंग कर ना. आणि मला असं वाटलं नाही सर मैं रिपोर्टिंग कर रही वो ठीक है. तर तेव्हा मला असं वाटलं की का आता मी विचार करते तेव्हा असं वाटलं का मी नाही असं म्हणाले की सर मेरे को. आणि ते म्हणत होते की आहे माझ्या फिल्ममध्ये चान्स. तर मी ते केलं नाही. खूप वर्षानंतर जेव्हा त्यांनी मला पवित्र रिश्त्यात बघितलं ना तेव्हा ते मला समोरून म्हणाले अभी क्या कर रही है तू, वही तो कर रही है जो मैंने तुझे तब बोला था करने को. राईट. सो अशा खूप गोष्टी आहे ज्या मी तेव्हा मला खूप लोकांनी विचारलं, खूप गोष्टी झाल्या पण मी तेव्हा नाही म्हणाले. आणि आता मी रिग्रेट नाही करत कारण आत्ता मी ज्या पोझिशनवर आहे, ज्या गोष्टी आयुष्यात हव्या आहेत त्या सगळ्या मिळाल्या आहेत. पण या काहीतरी वेगळं असतं मे बी. हा म्हणजे वेगळं आयुष्य असू शकलं असतं. तर त्यामुळे जो होता बॅड डिसिजन बट या डझंट मॅटर. एंड ऑफ द डे तुम्ही काय केलं पेक्षा पण कसे आयुष्य जगताय हे महत्वाचं आहे. आणि मी खूप खुश आहे माझ्या आयुष्यात. खूप भारी, अशीच खुश राहा तू. सर आपण आता बोलतोय की या डिसिजन चुकीचा डिसिजन होता. अशा अनेक चुका करत असतो आपल्याकडनं, कळत न कळत घडत असतात. प्रार्थना 10 वर्ष झाली आहेत तुला इंडस्ट्रीमध्ये, मालिका त्याच्यानंतर सिनेमे सगळं करतेस तू. अशा कोणत्या चुका आहेत तुझ्या मते, या चुका ज्या तू केल्यास ते तुझ्यानंतर येणाऱ्या कोणी करू नये असं तुला वाटतं? तुझ्याकडनं झालेल्या चुका सांग आधी आणि या करू नका. ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नका की मी मॅनिफेस्ट करते मला ते हवं आहे आणि म्हणून मला ते मिळेल. तर नाही, तुम्हाला मेहनत करावी लागते. आणि काय होतं ना कधीतरी आपण त्याच्यातच राहतो. म्हणजे मला पण असं हे बघ मी मॅनिफेस्ट केलं होतं की मी ॲक्टर होईल आणि मी ॲक्टर झाले, पण मी बेटर ॲक्टर होऊ शकले असते, मला बेटर फिल्म्स मिळू शकल्या असत्या. आणि त्याच्यासाठी जे प्रयत्न लागतात ना तेच मी केले नाही. मी विचारच केला नाही त्याच्यासाठी. माझ्याकडे जे काम आलं ते मी केलं, पण हे काम पण आहे मग त्याच्यासाठी मी त्यांना जाऊन भेटू का, मी त्यांना जाऊन स्वतःचं CV देऊ का, CV काय बायोडेटा देऊ का माझं पोर्टफोलिओ देऊ का. सो हा विचारच नाही आला कधी का त्यांना सांगू का की सर मी माझं ऑडिशन पाठवते बघा तुम्हाला आवडतंय का. हे मी कधीच केलं नाही कारण माझ्याकडे जे येतं ते बेस्ट आहे. हा विचार बघ मला एक फिल्म हवी होती मला मिळाली, मला ह्याच्यावर काम करायचं होतं मला मिळालं. हे मी मॅनिफेस्ट करत गेले, मिळत गेलं, पण त्याच्यात मला जे हवं होतं ना ते मिळालं नाही. तर म्हणून मी त्या सगळ्यांना तेच सांगेन की तुम्हाला जे हवं आहे ना ते मिळण्यासाठीचा प्रयत्न करा. ड्रीम आहे म्हणून करताय आणि नाही तर काहीतरी एक गोल ठेवा की हे हवं आहे आणि ते मिळवण्यासाठीची जी मेहनत आहे ना ती करा. इन्स्टेड ऑफ जे मिळतंय त्याच्यात आनंद मानला. व्हेरी नाईस यार, तू एक्सेप्ट करतेस झालेल्या चुका. खूप भारी. आपण हिंदीबद्दल बोललो, मराठीमध्ये तुझी सुरुवात झाली, पण ही इंडस्ट्री अशी ना जी आपल्याला सरप्राईज करत असते रोज. खूप कॉम्पिटिशन आहे आता या सोशल मीडियाच्या जगात आपण वावरतोय. प्रार्थना, तुझे या इंडस्ट्रीतले, मराठी इंडस्ट्रीतले स्पेशली इनिशियल डेज कसे होते? चाचपडत होतीस, सोपे होते, मार्ग दाखवणारं कोणी होतं का आपल्यालाच आपला रस्ता शोधावा लागला? काय होतं? नाही, आय एम फॉर्च्युनेट की मला पदोपदी अशी लोकं मिळाली की ज्यांनी मला खूप शिकवलं. मग ते माझी पहिली फिल्म जय महाराष्ट्र ढाबा बठिंडामध्ये अवधूत सर असेल किंवा अभिजित खांडकेकर असेल, तो को ॲक्टर म्हणून पण त्याचं मराठी इतकं उत्कृष्ट, इतकं छान होतं. तर नेहमी तो मला टोकायचा. तेव्हा मला असं वाटायचं हा टोकतोय मला हे काय मला सतत सगळे सांगताय तुझं मराठी वाईट आहे, मराठी वाईट आहे. पण मला शिकायला मिळालं आणि मी ते खूप पॉझिटिव्हलीच घेतलं. त्यानंतर मितवा सारखी फिल्म मिळणं जिथे मला स्वप्नीलनी शिकवलं, सोनालीनी शिकवलं. सोनालीकडनं मी आजही म्हणते, आता जेव्हा मी एवढ्या 6 हिरोईन्सबरोबर काम करते तेव्हा मी म्हणते की
तिच्याबरोबर 10 वर्ष झाली मी काम केलं. पण ती तेव्हा सिनियर होती माझ्यापेक्षा. सिनियर इज इन कामवाईज सिनियर होती, कामावाईज सिनियर होती. पण ना तिच्याकडनं शिकायला मिळालं की एक दुसरी अभिनेत्री जर तुमच्या बरोबर आहे तर तिला बरोबर घेऊन तुम्ही कसे पुढे जाणार ते शिकायला मिळालं. आणि स्वप्नीलकडनं तर अजूनही शिकतीये. सो अशा ती लोकं मिळाली. त्याच्यानंतर वैभवसारखा मित्र मिळाला. सो मला पदोपदी फ्रेंड्स म्हणा का मेंटॉर तर ॲज सच मी नाही म्हणणार, पण अशी लोकं मिळत गेली की आत्ता मी म्हणेन 6 वर्षाआधी माझा नवरा पण, की एक 6 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर जरा मला असं वाटायला लागलं होतं आता करिअर संपतंय माझं. पण त्याच्याकडनं बिहाइंड कॅमेरा डिरेक्शन आणि त्यानंतर पण कसं हारायचं नाही. आणि मला तो नेहमी म्हणायचा की यू मेड फॉर कॅमेरा, घरी नको बसून राहूस का, मला तुला घरी नाही बघायचं. मी म्हणून लग्न नाही केलं तुझं की मला तुला घरी बसून माझ्या आईबरोबर म्हणजे माझ्या सासूबाईंबरोबर मी काय गप्पा मारतीये का काय करतीये ते मला नाही बघायचं. तू कॅमेरासाठी बनली आहे, सो त्याच्यासाठी कर प्रयत्न. हे त्यांनी मोटिवेट करणं, या सगळ्या गोष्टी आय थिंक मला पदोपदी मिळत गेल्या. मला तशी लोकं मिळत गेली. माझी ताई जिने मला नेहमीच मिरर दाखवला की हे कर आणि हे करू नकोस, लव्ह स्टोरीज खूप करून झाल्यात तुझ्या, आता परत नको करूस, असं हे सांगणारं कोणीतरी असलं पाहिजे. ते ती मला मिळत गेली. आणि आय थिंक म्हणून मी आज जे कोण आहे प्रार्थना बेहरे, ज्या काय ज्या काय चुकीचे डिसिजन्स घेतल्यानंतर पण मी आज ह्याच्यावर आहे असं मला वाटतं की बिकॉज ऑफ दीज पीपल. पहिलं ऑडिशन कधी दिलं होतंस तू इंडस्ट्रीमध्ये जेव्हा आलीस? काय होतं? कारण पहिलं आपण भलेही हिंदी जरी केलं असलं तरी ऑडिशन ही जरा घाबरवणारी गोष्ट असतेच. तुझं फर्स्ट ऑडिशन कसं होतं आणि तू कशासाठी दिलं होतं इंडस्ट्रीत? म्हणजे मराठी इंडस्ट्रीत म्हणते. आय थिंक पहिलं मी भटिंडासाठीच ऑडिशन दिलं होतं. आणि मला अजूनही आठवत आहे, मी एका वेगळ्या फिल्मसाठी आमचे भटिंडाचे जे DOP होते राहुल जाधव, त्यांनी मला त्यांच्या ऑडिशनसाठी बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की एक ऑडिशन दे. पण आय थिंक ते ऑडिशन करायच्या आधीच त्यांनी मला सांगितलं की मी एक दुसरी फिल्म करतोय, अवधूत गुप्ते डिरेक्ट करताय, तर तू त्याच्यासाठी जाऊन ऑडिशन दे. मग मी म्हणाले ओके. सो मी ते ऑडिशन दिलंच नाही आणि मी तिथून परत आले. आणि त्यांनी दुसऱ्यांना फोन केला की मी एका मुलीला पाठवते बघ, म्हणजे तिचं मराठी एवढं चांगलं नाही आहे, त्यामुळे तू जर हिरोईनच्या मैत्रिणीच्या रोलसाठी बघत असला का बघ, म्हणजे मी पाठवते तिला. आणि मी दुसऱ्यांच्या त्या भटिंडासाठी ऑडिशन दिलं. सरांना तेव्हा आवडलं, ते काहीच बोलले नाही. आणि मला आठवतं एक 15 दिवसानंतर त्यांनी मला मेसेज केला की मला जरा तुझ्याशी बोलायचं. आणि दिवाळीचा दिवस होता, म्हणे तू भेटू शकशील का असं आहे ऑफिसला येऊन? तर मी सांगितलं हो सर आहे, मी येते. मी बडोद्याला होते खरं तर, पण मी त्यांना सांगितलं नाही. मी सांगितलं हो मी येते भेटायला. आणि तेव्हा ते मला म्हणाले कॉंग्रॅच्युलेशन्स, यू आर सिलेक्टेड फॉर माय फिल्म. आणि मी सांगितलं ओके. आणि असं ते मला म्हणाले मला तुझ्या त्या डोळ्यात दिसली माझी जस, आणि ते कॅरेक्टरचं नाव होतं. आय नो तुझं मराठी वाईट आहे, आपण ते करू, काय करायचं ते, पण तू या रोलसाठी तू सिलेक्टेड आहेस. आणि दॅट्स हाऊ आय गॉट माझं पहिलं ऑडिशन. माझं मराठी छान होतं तुझं. हो छान होतं. कारण तिथपर्यंत मी प्रिपेअर्ड आणि तिथपर्यंत मी हिंदीत काम केलं होतं. त्यामुळे मराठी फर्स्ट होतं, पण हिंदीत केल्यामुळे मला माहिती होतं कसं जायचं ऑडिशनला, कसं प्रिपेअर होऊन जायचं, काय गोष्टी असतात, काय गोष्टी नाही करायच्या. रिक्षातनं जर जायचं असेल तर स्कार्फ बांधून जायचा, नाही चेहरा छान दिसेल. अशा सगळ्या गोष्टी आधीच कळलेल्या होत्या, आधीच ते सगळं स्ट्रगल करून झालं होतं. तर त्यामुळे इनफॅक्ट आय थिंक भटिंडाच्या ऑडिशनला गेले होते तेव्हा तर माझी स्वतःची गाडी होती. वाव. त्यामुळे माझं छान झालं होतं ऑडिशन. पण इंडस्ट्रीमध्ये आपण जरी चांगलं काम करत असलो ना तरी आपलं आउटर पॅकेज प्रार्थना खूप मॅटर करतो. आपण जसं तू म्हणालीस की रिक्षातनं गेलं की स्कार्फ बांधून जायचं, आपण कसं दिसतो, कसं बोलतो, कसं प्रेझेंट करतो. तू जेव्हापासून काम करायला सुरुवात केली स्वतःमध्ये काय काय बदल केलेस आणि असं काही आहे का जे तू स्वतःबद्दलचं एक्सेप्ट केलंस? हो, मी खूप वेगळी होते. मी आहे ना रिपोर्टिंग डेजमध्ये होते ना, तेव्हा मला आठवतं त्याच्यानंतर जेव्हा मी ठरवलं की आता मला ॲक्टिंग करायची आहे, तर त्याच्या आधीच असिस्टंट डिरेक्टर म्हणून जेव्हा मी काम करत होते ना, तेव्हा माझे ना नख आणि नेल्स खूपच घाणेरडे होते. असे अर्धवट आपण नेल पेंट लावतो, काढतो ना, पायाचे पण आणि हाताचे पण. सगळ्यात पहिले ना माणसाच्या पायातनं आणि नखांवरनं कळतो तो किती साफसुथरा आहे. तर म्हणे तू तिथूनच तुझी पहिली पर्सनॅलिटीचा पहिलं हेच तू असं दाखवतेस की तू कुठल्या म्हणजे माणसाला ओळखायचं असेल, माणसाचं हे, तर त्याची नख बघायचे. आणि म्हणे तुझं तिथूनच तुला बघितल्यावर असं कळतं की तू किती गलिच्छ का, किती घाणेरडी राहत असशील का, किती तू म्हणजे काय म्हणतो आपण स्वच्छ नसशील. काय त्याला एक्झॅक्ट काय वापरतात शब्द मला आठवत. सो असं ते मला बोलले.
आणि मला असं वाटलं की हो का. सो मला ते, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझे नख स्वच्छ ठेवते की दॅट इज माय फर्स्ट पर्सनॅलिटी. म्हणजे पर्सनॅलिटी तुमची जेव्हा तुम्हाला पहिल्या फर्स्ट अपीरियन्सवरनं जेव्हा तुम्हाला जज करतील लोक, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी असतात. जसं मी आधी खूप ठिकाणी ना प्लॅस्टिक बॅग्स आपल्याला सवय असते, आपण घेऊन जातो. मग कळायला लागलं की नाही, अशा प्लॅस्टिक बॅग्स कुठेही वापरायच्या नाही. कोणीतरी मला टोकलं की हे काय प्लॅस्टिक बॅग्स घेऊन फिरते, इट्स नॉट गुड. तुम्ही एन्व्हायरमेंटच्या अगेन्स्ट जाऊन काहीतरी करताय. कॉटन बॅग्स वापरा ना, आईची घरातली पिशवी वापरा. आणि मला रिअलाइज झालं हो कसं आहे ना. सो अशा सगळ्या गोष्टी करत 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 स्वतःला मग आधी ब्लो ड्राय करूनच बाहेर पडायचं असतं घराच्या, केस नीटच असले पाहिजे हे नाही कळायचं. कारण ऑफकोर्स स्ट्रगलिंग डेजमध्ये आपण रिक्षातनं ट्रॅव्हल करायचो, बाईकवरनं मी तर ट्रॅव्हल केलं आहे. सो कळायचं नाही, पण नंतर कळायला लागलं की ऑफकोर्स ह्या गोष्टी किती मॅटर करतात. मग ते हळूहळू हळूहळू हळू शिकतो. आणि ते शिकताना मला असं वाटतं की तुम्हाला हळूहळू गोष्टी कळत जातात की काय करायला हवं एक्झॅक्टली आणि काय नाही. आणि मग तुम्ही माणूस म्हणून पण बदलतात. बरोबर. फार छान गोष्ट हिने आत्ता मला इथे सांगितली. नख स्वच्छ असली पाहिजे. प्रार्थना, मी तुला खरं सांगते, मी 20-25 एपिसोड्स केलेत या सिरीजचे, तिची गोष्टचे. ही एक भारी गोष्ट आज मी शिकली आहे तुझ्याकडे. खरंच, कारण बघ ना, आपण आउटर पर्सनॅलिटी मॅटर्स, राईट. आणि आपण एवढं नाही कळत की हा काय फरक पडतो, पण समोरच्याला ते असे गलिच्छ घाणेरडे नखानी जर तुम्ही त्यांना पाणीही दिलं तरी तो जज करणार समोरचा माणूस. आणि आजकाल तुमच्या आउटर अपीरियन्स वर जज करतात. ऍब्सोल्युटली, तेच सगळं मॅटर करतं. की सुरुवात तर झाली. एक असतं ना, सुरुवातीच्या दिवशी आपण चाचपडत असतो, है ना, राईट. तुझे इनिशियल डेज तुला काय काय शिकवणारे होते? काय शिकवलं? खूप काही. कसं वागायचं, कसं बोलायचं, कुठे काय बोलायचं, कुठे काय नाही बोलायचं. अजूनही चुकते मी म्हणत नाही की मी सगळ्याच बाबतीत. आणि अजूनही मला माहिती आहे, मे बी ह्या इंटरव्ह्यू नंतर पण मला अजून लोक विचारतील की अरे हे असं का बोलली, उगाच हा प्रश्नाचा असा का उत्तर दिला. सो पण मला असं वाटतं आपण दरवेळेला शिकतो. तसं ह्या इंटरव्ह्यूमधनं मी जेव्हा तो इंटरव्ह्यू मी स्वतः बघेन, मी शिकेन काहीतरी की हे चुकलं माझं, हे नाही करायला पाहिजे. तसं ह्या 10 वर्षात मी खूप गोष्टी शिकले आणि माणूस म्हणून खूप शिकले. आपण ना लोकांना लगेच जज करतो, लगेच की कोणीतरी कोणाबद्दल तरी काहीतरी बोललं आणि मग ते आपण असं वाटतं अच्छा ही अशी आहे, मग आपण तोच एक विचार करून त्या मुलीला भेटतो आणि तिला तशाच पद्धतीने बघतो. पण जेव्हा पर्सनली तिला भेटलो ना, की तिला त्याला त्या व्यक्तीला म्हणजे भेटलो की आपल्याला रिअलाइज होतं की अरे मी जे ऐकलं होतं त्याच्यापेक्षा हा वेगळा व्यक्ती एकदम वेगळा आहे. परसेप्शन बनवतो आपण आणि हे सगळेच करतात. सो मला असं वाटतं किती चुकीचं आहे. सो असं मी पण खूप केले आणि माझ्याबद्दल पण खूप लोकांनी खूप केलं. पण जेव्हा आपण एकमेकांच्या पर्सनली टचमध्ये येतो, जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे माणूस म्हणून हा किती वेगळा आहे. आणि मला असं वाटतं जस्ट बिकॉज म्हणजे बौद्धिक शिक्षण आणि तुम्हाला अदरवाईज ह्याच्यात मिळालेलं काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकली मिळालेलं शिक्षण हे खूप फरक आहे ना. तर ठीक आहे यार, काही लोक बुद्धीने हुशार नसतील पण ते मनाने साफ असतील. सो तो विचार करा ना त्यांचा. म्हणजे प्रॅक्टिकली त्या लोकांनी आयुष्य इतकं बघितलं असेल आणि इतकं जगले असेल, तर अशा सगळ्या खूप गोष्टी शिकले मी. आणि मला असं वाटतं त्यामुळे मी ठरवलंय की म्हणजे मी ठरवते आणि मी प्रयत्न करते की जस्ट बिकॉज ऑफ त्याच्या एका अपीरियन्समुळे का त्याच्या एका गोष्टीमुळे त्याला जज नको करू. प्रार्थना, मी जर आज तुझा इंटरव्ह्यू केला नसताना मला तुझ्याबद्दल तुझे एवढे विचार अजिबात कळले नसते. पण या इंडस्ट्रीमध्ये तुझा सगळ्यात जास्त स्ट्रगल हा कुठल्या गोष्टींसाठी झाला आहे किंवा होतो आहे तुझ्या मते, असं तुला वाटतंय? सगळेच मला म्हणतात की अजूनही तू खूप एक्सप्लोर नाही केलं आहेस का, तू खूप एका साच्यात आहेस, साच्यातच म्हणतो ना, हो, साच्यात हे झालेली आहेस का, तू एक्सपेरिमेंट नाही करत आहेस तुझ्या करिअरमध्ये का, तू एका पठडीतल्या फिल्म्स करतीयेत असं खूप लोक मला म्हणतात. तर मला खरं सांगू, मला पण तेच जाणवतं की आय नो दॅट, मला माहिती आहे की मला जे कामं करायची ती अजून माझ्यापर्यंत पोचली नाही आहे. पण म्हणूनच तर मी म्हणते की ही चूक मी केली की मी त्याच्यासाठी काय प्रयत्न करायचे मला अजूनही माहिती नाही आहे, का मला येत नाही आहे, का मी करत नाही आहे. पण हे तुम्ही करू नका. जर तुम्हाला असं वाटतंय ना तुमच्यात ती तेवढी ताकद आहे तर तुम्ही करा. आणि मी ते करत नाही आणि म्हणून अजूनही मला मिळालेलं नाही आहे जे मला हवं आहे ते, ज्याच्याने मला असं वाटेल कधीतरी की यार हे एक करायचंय आणि ते मिळालं. पण भाषेसाठी पण झाला असेल ना तुझं स्ट्रगल? हो, खूप जास्त अजूनही होतोय.
आणि अजूनही एव्हरीडे काहीतरी चुका करतेच मराठीत आणि नंतर त्यामुळे ते मग मला पण ठीक आहे, मला असं वाटतं की हे स्ट्रगल हा पण त्याच्यात नाही मी शिकते. जेव्हा लोक मला काहीतरी बोलतात, मला काही 4 शब्द सांगतात, तेव्हा ते मला काहीतरी चिडवण्यासाठी बोलतात, ह्याच्याऐवजी त्याच्यातनं मला काहीतरी शिकायला मिळतं, हे जर मी विचार केला ना तर मी पुढे जाईन आणि ठीक आहे, डझंट मॅटर असं करून मी ते जाते. त्यामुळे चुकते मी, मला माहिती आहे माझ्या भाषेमुळे, पण मी शिकतेस. वाव. पण रिजेक्शन हा असा शब्द आहे प्रार्थना जो कोणालाच चुकला नाही आहे, किंवा रिजेक्शन असं कोणाच्या वाटेला आलं नाही असे फार कमी माणसं सापडतील. 10 वर्ष झालीत आता, चालू आहे हा स्ट्रगल तुझा, काम चालू आहे, शिकणं चालू आहे. कधी रिजेक्शन तुझ्या वाट्याला आलंय? खूप वेळा. खूप अशा फिल्म्स आहेत की ज्या मला असं वाटत होतं मी करीन, पण मी केलं नाही. पहिलंच रिजेक्शन असं नाही, पण हां म्हणजे असे खूप ऑडिशन्स होते. पण मला आठवणार एक सांगते. मी पवित्र रिश्ता करत होते आणि मला कळलं की काय पोचे फिल्म, म्हणजे पवित्र रिश्ता आय थिंक झालं होतं आणि सुशांतला काय पोचे फिल्म मिळाली होती. आणि मला एका कास्टिंग डिरेक्टरचा फोन आला की तुम्ही पण तुमचे फोटोज पाठवा आणि ती कायपोचेमध्ये जे गुजराती, त्याच्या सुशांतच्या बहिणीचं कॅरेक्टर ते गुजराती राईट, तर त्याच्यासाठी तुम्ही फोटो पाठवा आणि मे बी तुझं एक ऑडिशन पण पाठव ज्याच्यात तू गुजरातीत बोलते, कारण ती गुजराती मुलगी होती. तर मी असं मस्त छान गुजरातीत बोलून छान ऑडिशन पाठवलं. त्यांना सगळ्यांना ऑडिशन पण आवडलं. ते म्हणाले ऑलमोस्ट झालं आहे तुझं हे सगळं. आणि मी खूप वाट बघितली लागले. 1-2 महिन्यानंतर मला फोन आला की नाही झालं तुझं सिलेक्शन बिकॉज त्यांना कुठली तरी गोरी मुलगी हवी. आणि माझं झालं की ओके चला हा स्ट्रगल, हे रिजेक्शन. तर हे मला आठवतंय आवर्जून की कुठल्या कारणामुळे रिजेक्शन मिळू शकतं हे तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. सो तेव्हा मला त्या गोष्टीमुळे रिजेक्शन मिळालं. मग अशी सगळ्याच गोष्टीत कधीतरी एक मला आठवते ऑडिशन दिलं होतं, त्याच्यात सगळं झालं होतं माझं, म्हणजे माझं आता कॉन्ट्रॅक्ट साईन होणार मला मिळालं. त्याच्यात त्या मुलीचं कॅरेक्टर अंधळी मुलगी होती आणि झालं सगळं आणि मला रिजेक्शन, म्हणजे मला नाही घेतलं त्या फिल्ममध्ये बिकॉज त्यांचं म्हणणं असं होतं की ती मुलगी अंधळी आहे आणि तुझे डोळे बोलतात. तर त्यामुळे त्यांना डेड डोळे हवे होते. मी सांगितलं म्हणजे ह्या लोकांना खरं तर आवडतं की अरे तू बोलक्या डोळ्याची, पण जस्ट बिकॉज मी माझे डोळे बोलकेत म्हणून मला रिजेक्शन मिळालेलं आहे. सो खूप वेळा झालंय की अरे तू खूपच, म्हणजे तू त्या रोलमध्ये दिसतच नाही, तू खूप ग्लॅमरस दिसतेस, तू आम्हाला खूपच असा तो रोल खूपच गावातल्या मुलीचा आहे आणि तू ते नाही बोलू शकणार का, भाषामुळे तर आहेच आहे, पण तू तसा अपीरियन्स नाहीये तुझा, तू तशी मुलगी दिसू शकणार नाही, म्हणून पण खूप रिजेक्शन मिळाले. या रिजेक्शन्स बदल असं कोणतं रिजेक्शन जे खूप जिव्हारी लागलं असं ना, की आपण एक्सपेक्ट करतो की हा रोल माझाच आहे, पण नाही मिळत आपल्याला, जे लागून राहतं ते कोणतं आहे जे प्रार्थनाच्या खूप जिव्हारी लागले रिजेक्शन? नाही पण माझ्या जिव्हारी काहीच नाही लागलं. मी जास्त मनावर घेत नाही गोष्टी. मला असं वाटतं ते मला मिळालं नाही कारण ते माझ्या नशिबात नव्हतं. सो मला जर काही गोष्टी मिळाल्या नाही की मी थोडा वेळ काय, मला अगदी लिटरली 5 मिनिटं वाईट वाटतं की अरे यार ते मी करू शकले असते, पण मला असं वाटतं ठीक आहे, इट्स ओके, मला ह्याच्यापेक्षा काहीतरी बेटर मिळणार आहे, मला माहिती आहे, अँड आय विल वेट फॉर इट. आणि इतके वर्ष, 10 वर्ष झाले आता या इंडस्ट्रीत, मी अजूनही वाट बघतीये माझ्या संधीची आणि ती मिळेल मला. ॲब्सोल्युटली. पण तुझा जो कामाचा ग्राफ आहे ना प्रार्थना, तू सिनेमे करतेस, तू मालिका सुद्धा केली आणि ह्याच्या ना प्रत्येकामध्ये गॅप आहे. असं नाही की धडधड सगळं आलंय आणि ते रिलीज झालंय. जेव्हा एक काम आपल्याकडे असतं आणि दुसरं यायचं असतं तेव्हा ॲक्च्युली तो क्रुशियल पिरियड असू शकतो की ह्याच्यानंतर काय, व्हॉट नेक्स्ट. हे व्हॉट नेक्स्ट हा प्रश्न तुला पडतो की आता तर मी माझी तुझी रेशीमगाठ केली, लगेच मला काय मिळेल आता, है ना, लाईक टाईपकास्ट हो किंवा मे बी आता मग आपल्याला आईचेच रोल मिळतील, तर व्हॉट नेक्स्ट हा विचार तुझ्या डोक्यात कधी आधीपासून राहिला आहे का? हो आहे, अजूनही आहे, पण मला माहिती आहे मला काय करायचं आहे ना. सो मला माहिती आहे मे बी अजून थोडे वर्ष ॲक्टिंग करीन, त्यानंतर मला जे माझं आयुष्यात मला करायचं आहे डिरेक्शन ते करीन आणि मी त्याच्यासाठी अजूनही आत्तापासून प्रिपेअर करते. सो व्हॉट नेक्स्ट इट्स माय ड्रीम प्रोजेक्ट. मला ॲज अ डिरेक्टर मला या इंडस्ट्रीत यायचं आणि मी त्याचे प्रयत्न आत्तापासून करायचे सुरू केले. ज्या दिवशी मला कळेल की आता मी ॲक्टर म्हणून तेवढी हुशार झाली आहे, डिरेक्टर म्हणून तेवढी हुशार झाली, मला गोष्टी कळायला लागल्या आहेत, मला समजायला लागल्या आहेत आणि आता मी करू शकते, त्या दिवशी मी माझी फिल्म डिरेक्ट करणार. एक काम दुसरं काम ह्याच्यामधला जो वेळ असतो ना, आपण दुसऱ्या प्रोजेक्टचा विचार करत असतोच, पण या सगळ्यामध्ये आपण मेंटली स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे. प्रेक्षकांना ग्लॅमर दिसतं, मेकअप केलेले चेहरे दिसतात,
त्याच्या मागे काय आहे ते नाही माहिती. म्हणजे आज जर मी तुला विचारलं प्रार्थना तू कशी आहेस, तू मला आत्ता सांगशील मी छान आहे, बट तू मला नंतर सांगशील तू ॲक्च्युली कशी आहेस, आणि हे सगळ्यांबरोबर. राईट सगळ्यांबरोबर होतं. मेंटल स्टेबिलिटीसुद्धा खूप मॅटर करते. जेव्हा आपण अभिनेत्री असतो तेव्हा तर खूप जास्त आपल्या मागे बोलणारी लोकं असतात, आपल्याला जज करणारी लोकं असतात. या सगळ्यामध्ये तू तुझी एक मेंटल स्टेबिलिटी म्हणा किंवा तो जो बॅलन्स आहे तुझा प्रार्थना, तो तुझा कसा तू राखतेस इथे? बट तुला पण खूप महत्त्वाचं वाटत असेल राईट, आपण मेंटली स्टेबल राहणं. हो, ऑफकोर्स. आणि ना अशा खूप गोष्टी जसं तू म्हणाली येतात ज्याच्यामुळे ना आपण इथून खचतो. आणि इथून तर आपण हळव्याच असतो मुली, त्यामुळे आपल्याला लगेच कोणी सांगितलेली गोष्ट इथून त्रास देते, पण इथून खचतो. आणि ना आपल्याला सगळ्यांना आयुष्यात ना नेहमी असं वाटतं की माझ्याकडे मला खूप दुःख आहे, मला खूप त्रास आहे, मला आयुष्यात माझ्या एवढं दुःख कोणालाच नाही. माझे खूप फ्रेंड्स पण जेव्हा माझ्याकडे येतात ना तेव्हा ते असं म्हणतात. पण मी मी का असं म्हणते, कारण मला असं वाटतं मी मेंटली खूप स्टेबल राहायचा प्रयत्न करते. आणि मी खरंच कुठली गोष्ट मी एक ना शेल माझ्या आजूबाजूला ना एक मी म्हणजे मी त्या वलय तयार केलंय, मी त्याच्यामध्ये असते, त्यामुळे कुठली गोष्ट डिरेक्टली माझ्यापर्यंत पोचत नाही. मी खरं सांगते. आणि ह्याचं रिझन काय, म्हणजे लहानपणी ना माझ्या आजीने मला खूप एक छान गोष्ट सांगितली होती, मला ती सांगायला आवडेल. आजीने सांगितलं होतं की एक मुलगी होती तुझ्यासारखीच म्हणे, तिला खूप त्रास होता आयुष्यात, तिला खूप दुःख होतं आणि ती खूप रडत होती की मला एवढं दुःख आहे, मला एवढा त्रास आहे. आणि ती देवाकडे गेली आणि देवाला म्हणाली, देवा मलाच का तुम्ही एवढं दुःख दिलंय, मला का त्रास दिलाय, मला नको आहे, माझं हे प्रॉब्लेम आहे, हे प्रॉब्लेम आहे, असं करून तिने खूप तिचे 1000 प्रॉब्लेम सांगितले देवाला. तर देव म्हणाले, अरे बापरे एवढे प्रॉब्लेम्स आहेत तुला? ती म्हणाली, हो बघा ना, मलाच तुम्ही दिलेत आणि बाकी कोणाला नाही आहेत. तर ते म्हणाले, बरं एक काम कर ना, एक बॅग आण आणि त्या बॅगमध्ये तुझे सगळे प्रॉब्लेम्स टाक, आणि ती जी बॅग आहे ना ती तू घे आणि मी तुला एक कमरा दाखवतो, त्या कमऱ्यात टाकून दे. तर ती म्हणाली ओके. म्हणून तिने तिचे सगळे प्रॉब्लेम्स काढलेत, कळलं तिला एवढी मोठी बॅग झाली बाबा माझी, आणि ती बॅग घेऊन त्या कमऱ्यात गेली. तिने त्या कमऱ्यात ती बॅग टाकली आणि ती बाहेर आली. देव म्हणाले, आता तू बाहेर आलीस ना, आता त्या कमऱ्यात परत जा आणि मी सगळे दुःख घेतले आणि मी माझ्याकडे ठेवले, आता त्या कमऱ्यातली सगळ्यात छोटी जी बॅग असेल ना, तुला असं वाटतंय की सगळ्यात छोटी, ती तू घे, तेवढेच दुःख तुझ्या नशिबात, बस मी तुला हे देतो. तर ती खूप खुश झाली. तिला असं वाटलं, ओ वाव, आता मी माझी एवढी मोठी बॅग मी आता मस्त जाऊन घेऊन येणार. आणि ती गेली त्या कमऱ्यात आणि शोधायला लागली, कुठली बॅग घेऊ, ही घेऊ का, ती घेऊ का, ही घेऊ. आणि तिला एक सगळ्यात छोटी बॅग दिसली. ती छोटी बॅग घेऊन आली आणि जेव्हा तिने ती बॅग उघडली तेव्हा तिला कळलं ही तिचीच बॅग होती. ओ वाव. सो द स्टोरी इज की सांगायचा अर्थ आहे की आपल्याला असं वाटतं आपले प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत, पण जेव्हा मी तुझ्या प्रॉब्लेम्स ऐकेन ना तेव्हा असं वाटेल, मी कुठल्या छोट्याशा प्रॉब्लेमसाठी मी एवढा विचार करत होते. सो आपण हा नेहमी विचार केला ना सतत सगळ्याच गोष्टी, तर तुम्हाला कुठली गोष्ट त्रासच नाही देणार. आणि मला जेव्हा कधीतरी कुठलं रिजेक्शन मिळालं, काही त्रास झाला, तेव्हा मी असं विचार करते, यार मलाच का नशिबात असं मिळतं. आणि मग आपण सॅड होतो, आपण आपल्यात एन्झायटी वाढते, डिप्रेशनमध्ये येतो. तेव्हा नेहमी हा विचार करायचा की अरे जिथे आहे मी कुठून कुठे पोचली हे मॅटर करतं ना. सो आत्ता मी आहे, याच्या किती मुली असतील ज्यांना प्रार्थना बेहरे व्हायचं असेल, तर तसं तुमचं स्ट्रगल हे नेहमी वेगळंच आहे आणि तुमचं आयुष्य हे वेगळंच आहे. सो त्यामुळे तुमची बॅग सगळ्यात छोटीच असणार आहे. वाव. सो हे लक्षात ठेवा. मला खरंच हे खूप आवडलंय, खूप भारी आहे. प्रार्थना, पण असं कधी झालंय का की आपल्याकडे कामच नाही आहे? असं कधी पिरियड होतं की काहीच काम नाही आपल्याकडे? नाही, आता नाही. टचवूड. आणि मी परत म्हणेन ह्याचं रिझन एवढंच की मी आहे ना, माझ्या बाबांनी जसं मला सांगितलं, लहानपणी जेव्हा आम्ही स्ट्रगल करत होतो आणि बाबा म्हणायचे मी नाही करणार, तुझं काम तू करायचं, तेव्हापासून सगळं काम स्वतःला करायची सवय लागली होती ना. तर तेव्हा आहे ना बाबांनी एक खूप छान गोष्ट सांगितली मला. ते म्हणाले की आहे ना, कधीही काही वेळ येईल तुझ्याकडे, मे बी पैसे कमी असतील, पण कुठली गोष्ट नाही येते असं बोलायचं. तर तेव्हापासून ती इतकी सवय लागली ना की आता मला असं वाटतं ठीक आहे, मला ॲक्टिंग नाही मिळाली ना तर काही नाही, मी रायटिंग करीन. मला रायटिंग नाही मिळालं तर मी एडिटिंग करीन. मी माझे यूट्यूब चॅनल चालवीन. सो मला जेव्हा माझ्याकडे फिल्म्स नव्हत्या, माझं टेलिव्हिजन संपलं होतं, मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि मी त्याच्या थ्रू त्या माध्यमातून काम करत राहिले. मला काही नव्हतं, जेव्हा कोविड डेजमध्ये आपण काही करत नव्हतो, मी पेंटिंग करायला लागले. आणि सो मला असं वाटतं मी काही ना काही करत आले. असं कधीच टचवूड असं झालेलं नाहीये की काम नाहीये. 9th स्टँडर्ड म्हणजे टू बी प्रिसाईज 12th स्टँडर्ड जेव्हापासून मी कमवायला लागले तेव्हापासून आत्तापर्यंत मी कमवते.
एकही महिना का एकही असं क्षण नाहीये की मी नाही कमवलेत पैसे. ते रुपीज टू 1000 and thousands to lakhs झालेत. ऑफकोर्स And that is because of your hard work, right? होपफुली आता लॅक्स टू crores होतील. बघ अगेन पैसे डझंट पण मॅटर, पण तरीही पण काही कामं अशी असतात ना जी आपल्याला नेम फेम रिकॉग्निशन मिळवून देतात किंवा आपण आपल्या कामाचं समाधान देणारी असतात. काही कामं अशी असतात जी आपल्याला उत्तम पैसे मिळवून देतात. प्रार्थना, तू फक्त चांगले पैसे मिळत आहेत म्हणून कुठला प्रोजेक्ट केलास कधी? हो. एका व्यक्तीने मला सांगितलं होतं 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या नेहमी. इधर फेम, इधर नेम, इधर सॅटिस्फॅक्शन, इधर क्वालिटी ऑफ वर्क और इधर मनी. या 5 गोष्टीतनं एक गोष्ट पण तुला मिळत असेल ना तर करायचा तो प्रोजेक्ट. वाव. सो मग मी तसंच विचार करते नेहमी की या 5 गोष्टीतनं काय मिळतंय. मग ओके, सॅटिस्फॅक्शन मिळतंय का, तुला मज्जा येणार आहे का हे करून, तर मग ते करायचं. अच्छा, ह्याच्यानी फेम मिळणार आहे का, मग ते करायचं. ह्याच्यानी पैसा मिळणार आहे का, ह्याच्यानी नाव कमवणार आहेस का. सो मी या 5 गोष्टी विचार करते आणि तेच करते. कमाल. इतकं छान करिअर सुरू असताना प्रार्थना, तू एक 6 वर्षापूर्वी लग्न केलंस, राईट? 6 वर्षापूर्वी तू लग्न करायचा निर्णय घेतलास. आणि युजली असं होतं की म्हणजे नॉर्मल नोकरी करणाऱ्या मुलीचं सुद्धा लग्न झालं तरी तिला विचारलं जातं की लग्न झाल्यावर पण तू करणार का नोकरी. आणि हे अजूनही आहे. आपण कितीही पुढे गेलो तरी हा प्रश्न काही सुटणार नाही की तू लग्नानंतर पण काम करणार का. तू जेव्हा लग्न केलंस तेव्हा तुला सेकंड थॉट होता कधी की आपण लग्न केलंय तर कुठेतरी आता कामासाठी आपल्याला विचारलं जाईल का, कारण जबाबदाऱ्या बदलतात. हा विचार लग्न करताना तू केला होतास कामाच्या बाबतीत? आला होता. म्हणजे असं झालं पण माझ्याबरोबर की मी लग्न झाल्यावर मला कामच मिळत नव्हतं. म्हणजे बिकॉज लोक असं म्हणत होते की आता मी ऍक्टिंग करिअर सोडून दिलंय का, मे बी माझा नवरा प्रोड्युसर आहे त्यामुळे आता तो फिल्म प्रोड्यूस करायला लागलाय का माझ्याकडे, ज्यात मी काम करेन का. मग माझ्याकडे अशाच फिल्म्स यायच्या की तुझा नवरा प्रोड्युसर आहे ना, मग तो प्रोड्यूस करेल का, आम्हाला हवंय तू कर ही फिल्म. सो असं झालं होतं खूप वेळा. पण आहे ना मी तो पिरियड एन्जॉय केला. कारण जसं तू म्हणाली तू तुझ्या पीकवर हे सोडलं करिअर, म्हणजे करिअर सोडून तू लग्न केलं. तर आहे ना खूप वर्षांपासून आई बाबा मागे लागले होते की लग्न कर, जे सगळ्यांचेच आई बाबा नेहमीच सांगत असतात एक एज नंतर. तर तसं माझ्या मागे पण लागले होते. आणि मग मला असं वाटलं जेव्हा लग्न ठरलंय, अरेंज मॅरेज झालं एकतर, आणि मला असं वाटलं सो मी त्याला ओळखत नव्हते. सो मला तेवढा वेळ हवा होता की आम्ही एकमेकांना ओळखू. आणि पहिले 3 वर्ष लग्नाचे ना खूप क्रुशियल असतात असं मला वाटतं. जर तेव्हा तुम्ही तुमच्या पार्टनरवर फोकस नाही केलं आणि त्याला वेळ नाही दिला ना, तर मग एकदा वेळ दिला ते 3 वर्ष गेल्यावर मग सवय होते. पण जर ते नाही झालं ना की मग प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. आणि म्हणून मी ठरवलं होतं की मी एकदा लग्न केलं ना की मग माझी प्रायोरिटी फक्त आणि फक्त माझा नवरा आणि त्याची फॅमिली असेल. सो मी तेच करायचा प्रयत्न केला. त्यामुळे मला वाईट पण नाही वाटलं मला कामं नाही मिळाली त्याची, कारण माझ्याकडे जे महत्त्वाचं काम होतं ते मी करत होते. आयुष्याच्या त्या पिरियडला त्याची गरज होती आणि म्हणून मी ते काम व्यवस्थित करत होते. म्हणून मला एवढं वाटलं नाही. तुला दुनियादारी कोणी शिकवली या इंडस्ट्रीमध्ये? दुनियादारी शिकवणारी माणसं कोण आहेत इंडस्ट्रीतले? खूप आहेत ग. म्हणजे दुनियादारी इन बॅड सेन्स यू आर सेइंग और गुड सेन्स? तू मला सांग. चांगल्या काही माणसं अशी असतात जी आपल्याला शिकवतात काय करायला हवं, आणि काही माणसं आपल्याला दाखवून देतात की आपण हे का करू नये, राईट? अशी कोण आहेत ती? मी जसं म्हणते तसं मी नेहमी पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करते. सो माझ्याबद्दल कोण नेगेटिव्ह काय बोललं असेल आणि त्याने मला काय दाखवलं असेल मला ती माणसं आठवतच नाही. त्यामुळे मला ते काही मला माहितीच नाही, मला त्यांच्याबद्दल काही बोलायचंच नाही. पण मला आठवतंय ज्यांनी मला चांगलं शिकवलंय. आणि त्यात मी जसं आत्तापर्यंत म्हणाले माझ्या करिअरच्या वेगवेगळ्या टप्प्यावर मला ती लोकं मिळाली ज्यांनी मला शिकवलं आणि आजही शिकवत आहे. तर मी त्यांच्याकडनं शिकते आणि त्यांनी मला जी शिकवली ती दुनियादारीच होती. आय थिंक या इंडस्ट्रीत कसं राहायचं, काय करायचं सगळं. आणि मला असं वाटतं नॉट जस्ट ती माणसं ज्या माणसांबद्दल मी बोलले नाही, आपल्यापेक्षा एक्सपिरियन्स लोक जी कोण आहेत, आपल्यापेक्षा वयाने मोठी, ज्यांनी आपण म्हणतो ना आपल्या आजी आणि असं म्हणायचे की आम्ही जास्त दिवाळी बघितली, आमच्या काळी हमने बहुत दिवाळी देखी आहे, या फिर ना आम्ही तुमच्यापेक्षा जास्त दिवस बघितले त्यामुळे बिलीव्ह करा आमच्यावर. तर तेव्हा मला कळायचं नाही आजी तर काय झालं दिवाळ्यात जास्त बघा आम्ही फटाके जास्त फोडलेत असं मी उत्तर द्यायचे. पण आज मला कळतंय की खरी गोष्ट आहे यार, आपण आजीनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी, आपल्यापेक्षा मोठ्यांनी सांगितलेल्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आठवतात कारण आपल्याला तसं वागायचं असतं. सो त्यांनी ते शिकवलेल्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. सो असे इंडस्ट्रीत खूप लोक आले
जे माझ्यापेक्षा मोठे होते, जे एक्सपिरियन्स वाईज आणि ज्यांनी मला शिकवलं, ज्यांच्या कडनं मला काहीतरी मिळालं. पण तरीही जर मी तुला आज विचारलं प्रार्थना, या एवढ्या वर्षातला कामाच्या बाबतीतला एखादा दिवस जर तुला बदलायची संधी मिळाली तर तू कोणता दिवस बदलशील आणि का? तुझ्या स्टोरीतला. हो बापरे, काहीच असं नाहीये ग जे मला बदलायला आवडेल. काहीच नाहीये की जे मला बदलायला आवडेल. आय नो मी चुका केल्या आहेत. आय नो मी खूप चुकीचे डिसिजन्स घेतलेत आयुष्यात. आय नो मी खूप चुकीची वागली आहे. पण तरी पण आपण जे करतो त्याचं चूक वाईट सगळेच करतात. पण ना चूक केल्यावर जर तुम्ही रिग्रेट कराल ना तर ते वाईट. आणि मी कुठलीही गोष्ट, मी केलेली गोष्ट मी रिग्रेट करत नाही. कारण त्या वेळेला घेतलेले ते डिसिजन माझ्यासाठी ओके होते. आता मला वाटतंय त्या चुका होत्या, पण ठीक आहे. त्यामुळे मी रिग्रेट नाही. ती एक मॅच्युरिटी पण यायला लागते ना, की आपल्या गोष्टी आपल्यालाच कळायला की हा मी चुकले, हे मी नव्हतं करायला पाहिजे आयुष्यात. आणि आपण म्हणतो ना, माणूस एकदा चुकतो, म्हणजे जो एकदा चुकतो कधीच चुकत नाही तो देव असतो. राईट. जो एकदा चुकतो तो माणूस असतो आणि जो सतत चुकतो तो दानव असतो. सो तुम्हाला कळलं पाहिजे तुम्ही माणूस आहात का दानव आहात. तुम्ही सतत चुकत राहिला तर तुम्ही दानव आहात. पण एकदा चुकून ती गोष्ट पुढे गेला, चुका करा, दरवेळेला वेगळी करा. सो ती चूक करून तुम्ही पुढे वेगळी चूक केली तर तुम्ही माणूस आहात. पण सेम चूक रिपीट करत राहिला तर तुम्ही दानव आहात. हा जो सगळा आरसा दाखवायचं काम तुला कोण करतं? माझी ताई. वा, माझी ताई. दिस इज टोटली डिफरंट व्हर्जन ऑफ यू, जे आता आपण बोलतोय ते. माझी ताई ऍक्च्युली ती आहे ना, तिला सगळ्या गोष्टी त्यांना एक्झाम्पल सांगायची सवय. आणि मी नेहमी तिला, आपण असं कधीतरी रडून पण असं होतं ना, तेव्हा मी माझी ताई इज माय सोल्युशन फॉर एव्हरीथिंग. सो मी तिला फोन करते, ताई यार असं झालं. मग ती आहे ना पहिले सुरुवात करेल काय एक्झाम्पलनी, आणि मी तिला सांगे आत्ता मला जो एक्झाम्पल नाही ऐकायचं, मला सोल्युशन दे. सो पण थोडक्यात ती आहे ना खूपच स्पिरिच्युअली खूपच इन्व्हॉल्व. म्हणजे तिने खूप आध्यात्मिक आहे. ती खूप पुस्तकं वाचते. ती खूप काय अष्टवक्र गीताचे ती अध्याय घेते आणि खूप काय करते. म्हणजे ती दुबईला एका बँकेत जॉब करते, पण तिला त्याच्यापेक्षा पण जर कोणी सांगितलं तर ती हे काम जास्त छान करू शकते असं मला वाटतं. आणि त्यामुळे ती मला नेहमी प्रीच करत असते आणि विच इज चांगल्या गोष्टी सांगत असते, समजवत असते की असं वागायचं, असं करायचं. आणि मी आणि ताई त्यामुळे तासनतास कुठल्याही एका सब्जेक्टवर बोलू शकतो. आणि तेव्हा बोलताना मला तिच्याकडनं खूप गोष्टी कळतात, जेव्हा मला असं वाटतं की हे असं करायला पाहिजे, असं नाही करायला हवं, हे असं केल्यावर असं होतं. सो हे जे मी खूप कमी बोलते, कारण असं नको वाटायला लोकांना मी किती प्रीची आहे. त्यामुळे मी नेहमी असं दाखवते की प्रार्थना मी अशी फुल हॅपी ऑलवेज. पण हा जो तू माझा व्हर्जन बघितला तो माझ्या ताईचा ऍक्च्युअली. तर तिच्यावर गप्पा मारताना मी अशा गप्पा मारते. व्हेरी इंटेलेक्च्युअल. सो प्रार्थना, अनेक चांगले वाईट अनुभव आपल्या वाटायला येतात जेव्हा आपण कुठेही काम करत असतो. तू मगापासून एक वाक्य फार हायलाईट करतेस की चांगलं वाईट असेल तू चांगलंच तुझ्याकडे ठेवतेस, वाईट तू लक्षातच ठेवत नाहीस. एवढ्या वर्षातला मला एखादा अनुभव असा सांग जो तू कायम स्वतःकडे ठेवलायस, तू आवर्जून. तू कधी कोणत्याही प्रोजेक्टला हो म्हणतेस, तू साधी मीटिंग जरी करतेस, पण तो अनुभव बॅक ऑफ द माइंड नेहमी तुझ्या असतो, तो कोणता? बॅक ऑफ द माइंड, आणि नेहमी मी तो विचार करून जातेच की आउट ऑफ दिस प्रोजेक्ट मी काय घेऊन जाणार आहे आणि मी काय देणार आहे. या प्रोजेक्ट थ्रू मला काय मिळतंय, आनंद मिळतोय, हे ज्या 5 गोष्टी सांगितल्या ह्यातलं काय मिळतंय, आणि मी काय देऊन जाणार आहे. कारण ना मला बघणारी खूप लोक आहेत, माझ्याकडनं शिकणारी खूप लोक आहेत. त्यांना माझ्याकडनं जाणून घ्यायचं की मी काय चांगलं करते, काय वाईट करते. मी जर वाईट करायला लागले तर ते पण वाईटच करतील. सो मी प्रयत्न हा करते की कुठलाही प्रोजेक्ट करताना की माझ्यामुळे काही गोष्टी, माझ्या पर्सनॅलिटीमुळे का मी केल्यामुळे ते वाईट लोकांपर्यंत त्याचं आपण काय म्हणतो त्याच्यातनं ते लोक काही गोष्टी वाईट नको घ्यायला, आणि म्हणून त्यांना काहीतरी चांगलंच द्यायचं. सो जो मेसेज, जो मी काही काम करू त्याच्यातनं मी एक चांगलाच मेसेज देऊ का काहीतरी त्यांना शिकायला मिळेल त्यातनं, असंच काहीतरी करू तरच मी करीन. आणि ज्या गोष्टी मला ना इथून आवडतील त्या करीन. कारण मी जसं म्हणाले, मी या इंडस्ट्रीत करिअर म्हणून करते कारण माझ्या नशिबात होतं. तर जर नशिबात होतं, मी नाहीतर अदरवाईज MBA करून मी कुठल्या वेगळ्या ठिकाणी वेगळं काम करत असते. मे बी रिपोर्टर असून आज कुठल्या तरी दुसऱ्या चॅनलमध्ये कुठल्या तरी वेगळ्या पोझिशनवर असते. पण ते न करता आज मी ॲक्टर झाले.
तर जर मी ॲक्टिंग करते ना तर हा कॅमेरा मला खूप काय देऊन जातो. तर हा देऊन जातो ना तर या कॅमेराशी मी खोटं, कारण तो खोटं लगेच पकडतो. राईट. त्यामुळे मी खोटं नको करू त्यासमोर. जे काय आहे ना ते सत्य, जशी मी खरी आहे ना तशी मी या कॅमेऱ्यासमोर वागू, आणि त्यामुळे माझ्या कामा थ्रू माझ्या ऑडियन्सला त्यातनं काहीतरी मिळेल हे करायचा प्रयत्न करू. हा विचार करून कुठलाही प्रोजेक्ट करताना मी विचार करते. म्हणून आय थिंक आज मी इथे आल्यावर आत्ता पण मी पहिले कॅमेऱ्याला नमस्कार केला, कारण मला असं वाटलं सॉरी, आपण खूप वाईट करतो, आपलं वाईट चांगलं कॅमेरा लगेच पकडतो. तर त्याला आधीच नमस्कार करते की प्लीज बाबा मला तुझ्यासमोर खरं राहायचंय आणि मी खरं राहायचा प्रयत्न करते. ॲब्सोल्युटली. प्रार्थना, आता माझ्या मनातला एक प्रश्न मी तुला विचारते. मी गेली जवळजवळ 10 वर्ष झाले तुला बघते. लाईक आय सेड, मितवाला मी जेव्हा सुरुवात केली तर मितवाच्या इव्हेंटला मी आले, त्याच्यानंतर गप्पा आणि मग इंटरव्ह्यूज, मग राजश्रीमध्ये आल्यापासून आपली छान ओळख झाली. मी बघतेय तू माणसांशी बोलण्यावाईज, त्यांना ग्रीट करण्यावाईज किंवा इंटरव्ह्यू देण्यावाईज तुझ्यामध्ये 1% पण बदल नाही आहे. तू प्रत्येकाला आपलंसं करून त्यांच्याशी बोलतेस किंवा मनापासून बोलतेस. ॲक्च्युली ना हे माणसाच्या पर्सनॅलिटीचा भाग असतो, पण कुठेतरी जेव्हा आपल्याला सक्सेस मिळतं तेव्हा आपले पाय हवेत सुद्धा जाऊ शकतात. राईट. हे कसं, तू कसं एवढं स्वतःला स्टेबल ठेवलं आहेस इतके वर्ष, हा माझ्या मनातला प्रश्न आहे की तू काहीच बदलली नाही आहेस. माणसांची वागण्यावाईज तू तशीच आहेस. कसं काय? अरे काय असतं ना, मला हे जे काय मिळालं आहे ना, हे रूप रंग का माझी जी हुशारी आहे ती माझी आहे का, ती मी कमवली आहे, ती मी एक्सपिरियन्स कमवली आहे. पण अदरवाईज जे बाह्य जे काय दिसतं ना, माझे डोळे, माझं नाक, माझा चेहरा, माझी पर्सनॅलिटी, हे माझ्या आईबाबांमुळे मिळालं आहे. ते मी सिलेक्ट केलं नाही. हां, तर मग ह्याच्यावर अभिमान करून काय उपयोग नाही आहे. आणि जर अभिमान करायचा नाही आहे तर माझ्यासाठी सगळे सारखे आहेत. काही सांगता येत नाही दर्शना, आज मी इथे आहे, उद्या मी कुठे जाईन, माझ्या कुठल्या वाक्यामुळे काय होईल आणि मी चांगली हिरोईनमधनं सगळ्यात वाईट हिरोईन मोजली जाईल. यू नेवर नो. सो पैसा आज है कल नहीं. आज आपल्याकडे फेम आहे, उद्या नसेल. तर जेव्हा उद्या नसेल ना तेव्हा ही जी लोक आहे ना तीच कामास येणार आहे. तेव्हा काय कामास येणार आहे तर आपली कर्म आणि आपण जे चांगलं करतो ते. सो ते आयुष्यभर करत राहिलो ना तर आज पैसा आहे कल, आणि तुमचे आशीर्वाद आहेत ते मिळतील. दुसरं काही नाही. कमाल यार, खूप मस्त. म्हणजे मला हा कधीपासून तुला प्रश्न विचारायचा होता की कसं काय, कारण मी असे अनेक जण बघितली आहेत, एक मालिका करूनही आजकाल हवा डोक्यात जाते, पाय जमिनीवर राहत नाहीत. आणि अरे हे आपलं काहीच नाही आहे. सॉरी, मी आता खूप फिलॉसॉफिकल बोलीन असं वाटेल आणि असं वाटेल प्रार्थना ही जी काय अशी दिसते ही असं पण बोलू शकते, पण मी खरं सांगते म्हणजे मला नेहमीच वाटतं हे आपलं काहीच नाही आहे, हे सगळं खोटं आहे. काय घेऊन जाणार आहोत ना आपण? कर्म. राईट. आणि आपल्याला आपल्या कर्माची फळं इथेच भोगवायची. जर तुम्ही चांगली कामं केली ना तर तुम्हाला तुमची फळ तुम्हाला इथेच मिळतील. तर त्यामुळे चांगलं करा. वाव, खूप कमाल. सो या शोच्या माझ्या अत्यंत आवडत्या सेगमेंटकडे मी आता वळणार आहे, ज्याचं नाव आहे मनातला फोन कॉल. ओके. मी तुला आता इथे एक फोन देणार आहे. तुला इमॅजिनरी एक फोन करायचा आहे तुझ्या मनातल्या व्यक्तीला. असं होतं आपण खूप काम करतो, खूप बिझी असतो, पण कुठेतरी ना कोपऱ्यामध्ये ते राहतं जे आपण व्यक्त करत नाही. सो आज तुला त्या फोनवर ते व्यक्त व्हायचं. ती व्यक्ती कोणीही असेल, ती सिच्युएशन असेल किंवा ती व्यक्ती हयात असेल किंवा नसेल, तुझ्या मनातलं तुला बोलायचं आहे जे तू आजवर कधीच बोलली नाही आहेस. सो प्रार्थना, मनातला फोन कॉल. मला एकदम, मी प्रेडिक्ट नाही करू शकत हा फोन कॉल कोणाला असेल. सो बघूया कोणाशी बोलतेस तू. आय थिंक हॅलो. ॲक्च्युली जसं दर्शना म्हणाली ती प्रेडिक्ट नाही करू शकत. आय थिंक कोणीच प्रेडिक्ट नाही करू शकणार हा मी फोन कॉल कोणाला केला आहे. कारण म्हणजे त्या हायवरनं तुम्हाला असं वाटेल मी सगळ्यांशीच तशी बोलत असेल, पण हा मनापासून हाय निघाला आहे ना. माझ्या फिल्मी, गब्बर, स्टोरी, माझ्या सगळ्या डॉग्स आणि सगळ्या प्राण्यांसाठी. आणि मी हा फोन कॉल म्हणून केला आहे की मी यार तुमच्याशी बोलू शकत नाही. आणि मला खूप वाईट वाटतं या गोष्टीचं, की मी नेहमी माझ्या आईला म्हणते की का हे लोक बोलू शकत नाही माझ्याशी, यांना केवढं काही सांगायचं असेल मला, त्यांच्या मनात केवढे विचार असेल. बिचारीला फिल्मी, तू जेव्हा प्रेग्नेंट होतीस तेव्हा तुला किती त्रास होत असेल यार. तू एक जनावर आहेस, तू बोलू शकत नाही, पण आम्ही माणसं, आम्ही पटकन आम्हाला झालेलं दुःख, आम्हाला झालेलं सगळं आम्ही पटकन बोलतो गं, पण तू बोलू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांनाच माझी एक घोडी होती, तिला
ती बसंती जिने तिचं मूल गेलं तिचं पोटातच, तिला किती त्रास होत असेल का? तुम्ही बी सांगायचा प्रयत्न करत असशील आम्हाला की मला त्रास होतोय, पण तो त्रास आम्हाला कधी कळलाच नाही. सो हा फोन कॉल मी तुम्हा सगळ्यांना केला आहे की प्लीज माझ्याशी बोला. आणि आय नो आता तर अशा खूप गोष्टी निघाल्यात की ज्याच्यामुळे मला तुमच्या मनातलं कळेल, पण ह्या फोन कॉल थ्रू मी माझ्या मनातलं तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते की माझं भयंकर प्रेम आहे. आणि फक्त माझ्या जनावरांवर नाही तर त्या सगळ्या जनावर जे मूक आहे, जे बोलू शकत नाही, तर माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुम्ही बोलू शकत नाही पण तुमचं आहे ना जे प्रेम आहे ना ते इतकं आतून आहे आणि इतकं डीप आहे ना की आम्ही माणसं ना किती बोलून दाखवलं ना तरी आमच्या प्रेमाला ती व्हॅल्यू नाही जेवढं तुमच्या डोळ्यातनं ते प्रेम दिसतं. आणि आपण म्हणतो ना की पुढचा जन्म तुम्हाला कुठला हवा आहे, तर मी म्हणेन मला माणसाचा नको आहे, मला खरंच कुठला तरी एका जनावराचा हवा आहे आणि मला त्याच्यासारखं आयुष्य जगायचं आहे. न बोलता आपलं प्रेम कसं व्यक्त करू शकतो हे दाखवायचं आहे. सो आय लव्ह यू ऑल. आणि तुम्ही सगळे खूप ग्रेट आहात. आम्ही माणसं ना सगळं बोलतो, सगळ्यांना सांगतो, आम्ही व्यक्त होतो, आम्ही खूप हुशार आहोत आम्हाला असं वाटतं, पण तुमच्याकडनं जेवढं शिकतो ना तेवढं कमी आहे आणि तुम्ही ग्रेट आहात. थँक्यू सो मच. वा, तुझं भयंकर प्रेम आहे प्राण्यांवर. तुला शेल्टर पण सुरू करायचं आहे ना? हो, त्या सगळ्यांसाठी. अगं आधी नव्हतं. मी फोन कॉल घेतला, मी नुसतं फिल्मी असं विचारही केला ना, मी नुसता माझ्या फिल्मी नाही, मी कुठल्याही प्राण्यांबद्दल विचार करते ना तर मला माझ्या डोळ्यातनं पाणी येतं. मी तुला सांगितलं बघ मला नाही रडायचं यार, मी ठरवलं मी नाही रडणार, पण आहे ना जसं की कारण मला काय वाटतं ना यार, मला असं वाटतं आपण इतकं बौद्धिक, एवढं वैचारिक, एवढं असं हे करतो, आयुष्य जगतो, असे सगळेच आपण वेगवेगळ्या विचारांचे, कसं आयुष्य पुढे काय हे सगळं करतो, ते तर विचारे काहीच करत नाही, पण ते आपल्याला किती सांगून जातात यार. आयुष्य कसं जगायचं हे ते सांगतात न बोलता. सेल्फलेस लव्ह यार. त्यांना काय हवंय आपल्याकडनं? काही नकोय. तू 2 वेळ जेवण नाही दिलं तरी मला चालेल, तू मला पावसात जर तू भिजत असली मला भिजत बसवलं तरी मला चालेल, फक्त मला तू हवी आहेस. हा विचार असतो त्यांच्या डोक्यात यार. आणि फक्त डॉग्स बद्दल नाही बोलत आहे तर मी सगळ्या जनावरांबद्दल बोलते. मग अशा वेळेला त्यांच्याकडनं किती शिकायला मिळतं. आणि आय एम फॉर्च्युनेट यार की माझं, आणि आधी नव्हतं, मी तुला जसं म्हणाले तसं मी आधी आहे ना फक्त पेट लवर होते का असं. आय यूज टू लव्ह. पण आता जेव्हा माझ्या नवऱ्यामुळे माझ्या घरी डॉग्स, कॅट्स, गाई, म्हशी, हे घोडे हे सगळे आलेत ना, त्याच्यानंतर मला कळायला लागलं यार की आपण खूप वरवरचं जगतो यार, हे लोक खरं आयुष्य जगतात. ॲब्सोल्युटली. खूप मस्त. आणि ना खूप भारी वाटतात ते व्हिडिओ बघून किंवा तुझं त्यांच्यासाठी असलेलं प्रेम बघून. तू एका मुलाखतीतही म्हणाली होतीस की तुला शेल्टर चालू करायचंय त्या प्राण्यांसाठी. हो. आणि खरंच मला असं वाटतं सगळ्यांनी आपण ठरवलं ना माणसांनी की कुठला तरी एक जनावरावर प्रेम करा, त्यांना घरी आणा, त्यांची काळजी घ्या, त्यांना सांभाळा. कारण आपल्याला एवढं बुद्धी दिली आहे देवाने, एवढं दिलंय की आपण ते करू शकतो, तर आपण ते करायला हवं. तर त्यांना होणारा त्रास तर आपण नाही घेऊ शकणार, पण ॲटलिस्ट आपण काहीतरी चांगलं कर्म करू. खरंय यार. सो प्रार्थना, खूप भारी फोन कॉल होता. आता शेवटचा प्रश्न या इंटरव्ह्यू मधला. अरे बापरे, हो मला वाटलं आता झालं म्हणून नाही रडले की आता मेकअप गेला तरी चालेल. नाही, तू मग सांगतेस मला की येणार तुझ्या नशिबात, तुला जे काम आहे ते येणार. एक ड्रीम रोल असतो आपल्या प्रत्येकाचा, जो आपण सेट करतो की मला ते करायचं आहे. तू असा कोणता ड्रीम रोल इतक्या वर्षात स्वप्न पाहिलंयस का त्याचं, जो तुला करायचाच आहे? खूप यार, खूप आहेत. आणि श्रीदेवीच्या सगळ्या फिल्म्स करायच्या मला. मी त्यांची एवढी मोठी फॅन आहे की मी त्यांच्या सगळ्याच फिल्म्स खूप वेळा बघितल्या असतील. आणि त्यामुळे मला असं वाटतं की यार म्हणजे बघ ना कुठल्या पद्धतीची ॲक्ट्रेस असेल यार की मिस्टर इंडिया नावातच लिहिले की ती एक मेल ओरिएंटेड हिरोची फिल्म आहे, तरी आपल्याला त्या श्रीदेवी लक्षात राहते. राईट. काय काम केलं असेल ना तिने. सो ड्रीम रोल जर तू म्हणाली तर मला असं वाटेल असा कुठला रोल करायला आवडेल ना, आणि मी ते प्रयत्न करते माझ्या सगळ्या फिल्ममध्ये की मी छोटंसं जरी काम असेल तरी माझं काम लक्षात राहील लोकांना. तर मला असं वाटतं की एक कुठलं तरी, म्हणजे मी नेहमी माझ्या नवऱ्याला पण म्हणते इन अँड ॲज प्रार्थना बेहरे.
असं असणारी कुठली तरी एक फिल्म करायची. क्या बात. आणि ही भूमिका तुला लवकर मिळू देत प्रार्थना. मी सुद्धा त्याच्यासाठी प्रे करीन. थँक्यू सो मच तू इथे आलीस, इतक्या छान गप्पा मारल्या. बाई ग 12 तारखेला आलीच आहे. सो मी पण खूप एक्सायटेड होते हा चित्रपट बघायला. कमाल आहे. असेच छान छान प्रोजेक्ट करत राहा आणि ते येत राहा दर महिन्याला गप्पा मारायला. ऑल द बेस्ट अँड थँक्यू सो मच दर्शना. इवन जशी तू म्हणतेस मी तुझी जर्नी बघितली, तसं मी असं म्हणेल मी पण तुझी बघितली आहे. आणि ना तुला माहिती आहे अशा खूप कमी रिपोर्टर्स आहेत ज्या लक्षात राहतात. तुला माहिती आहे प्रश्नाची उत्तरं देणे खूप इझी आहे, प्रश्न विचारणं खूप अवघड आहे. आणि ते प्रश्न कोण कसं विचारतं ना त्याच्यावर ठरतं की आपण कसे उत्तर देऊन आपण काय सांगू इच्छितोय. सो तू ते खूप छान काढून थँक्यू सो मच. मला मी आज खूप बोलले आणि माझी ही बाजू कळली जे तू म्हणाली, कारण तू तसे प्रश्न विचार. थँक्यू यार. थँक्यू सो मच. मीन्स अ लॉट प्रार्थना. खूप छान. वी लव्ह यू. थँक्यू. थँक्यू सो मच.